ऐकायला येते सर्वांना? हो प्रभूजी. धन्यवाद. हो प्रभूजी. श्लोक पाठांतर करूया. अन्याभिलाषिता शून्यं ज्ञान कर्मादनावृतम अनुकूलेन कृष्णानो शीलनं भक्तिरुत्तमा श्रुते स्मृते पुराणादे पंचरात्रे विदेविना एकांतिके हरिर्भक्तिरुत्पातेव कल्पते या यस्य हरेर्दासे कर्मणा मनसा गिरा निखिलासवस्थासु जीवन्मुक्त स उच्यते अनासक्त स विषयान् यतारहमुपयजत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते प्रपंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मोक्षमी परित्यागो वैराग्य फलमुपत्तते अतः श्रीकृष्ण नामादे न भवेत् ग्राह्य इंद्रिये सेवोन्मुखे जीवादो स्वयमेव स्फूर्त्यद सर्वोपादे विनिर्मुक्तं तत्परत्वेन निर्मलं ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्तिरुच्यते हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर अध्याय क्रमांक 12 दिव्य सेवेची विविध अंगे आहेत. तर आपण 53 अंगापर्यंत चर्चा केली होती. भक्तीचे 64 अंगामध्ये 53 अंगामध्ये चर्चा केली होती तुळशी सेवा. आता 54वा अंग आहे वैदिक शास्त्र सेवा. वैदिक शास्त्राचं श्रवण, दिव्य सेवेची विविध अंगे वैदिक शास्त्राचे श्रवण याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर माताजी तुमच्याकडे पुस्तक असेल तर वैदिक शास्त्राचे श्रवण हे पहिले 1-2 पॅरेग्राफ वाचू शकता चित्रासकी माताजी. हरे कृष्ण. वैदिक शास्त्रांचे श्रवण. श्रील रूप गोस्वामींचे असे म्हणणे आहे की भक्तिमय सेवेत सहाय्य करणारे किंवा त्याविषयी ज्ञान देणारे कोणतेही पुस्तक वैदिक शास्त्रच समजले पाहिजे. श्रील मध्वाचार्यांनीही असे म्हटले आहे की वैदिक शास्त्रे म्हणजे रामायण, महाभारत, पुराणे, उपनिषदे, वेदांत यांच्यासारखे ग्रंथ किंवा या ग्रंथांचे प्रमाण म्हणून लिहिले गेलेले अन्य ग्रंथ होत. स्कंद पुराणात खालील विधान आढळते. वैष्णव भक्तिमय सेवेचे अनुशीलन करणारे ग्रंथ नेहमी वाचणारा मनुष्य मानवी समाजात सदोदित गौरवान्वित होतो आणि निश्चितच भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होत असतात. जो मनुष्य असे ग्रंथ अतिशय काळजीपूर्वक आपल्या घरी ठेवतो आणि त्यांना नम्र प्रणाम करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि शेवटी देवी देवतांकरिता सुद्धा पूजनीय ठरतो. पुढे वाचू. वाचा. नारद मुनींना उद्देशून असेही म्हटले गेले आहे, प्रिय नारद, जो मनुष्य वैष्णव वाङ्मय रचना करतो आणि असे वाङ्मय आपल्या घरात ठेवतो त्याच्या घरात जणू भगवान नारायणच निवास करीत असतात. श्रीमद भागवतातील 12.13.15 या श्लोकात असे म्हटले आहे की श्रीमद भागवत महापुराण हे अखिल वेदांत तत्वज्ञानाचे सार आहे. जो मनुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे श्रीमद भागवताचे वाचन करण्यात आसक्त होतो त्याला इतर कोणत्याही ग्रंथाचे वाचन करण्यात रुची राहू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्याने श्रीमद भागवताचे वाचन करून मिळालेला दिव्य आनंद चाखलेला आहे तो इतर भौतिक वाङ्मयाने कधीही संतुष्ट होऊ शकणार नाही. धन्यवाद माताजी. तर हे वैदिक शास्त्र सेवा आहे. तर वैदिक शास्त्राचे श्रवण, तर वैदिक शास्त्राचे श्रवण किंवा सेवा, दिव्याची सेवा वैदिक शास्त्र सेवा सांगितलेल्या या ठिकाणी. वैदिक शास्त्राची सेवा कशी केली पाहिजे तर सेवा 3 प्रकारे आहे. एक आहे शास्त्राचं अध्ययन करून, नष्ट प्रायश भद्रेशी नित्यम भागवत सेवा. एक अध्ययन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. दुसरं आहे लेखन करायचं आणि सुरक्षित ठेवायचं. आणि तिसरं आहे आरती करणे. ग्रंथ साहेब शीख समाजामध्ये काय करतात, जी आरती करतात. अशा प्रकारे वैदिक शास्त्राचे श्रवणाचे 3 प्रकार आहे. सेवेचे 3 प्रकारे वैदिक शास्त्राची सेवा करू शकतो. अध्ययन करू शकतो, लेखन किंवा त्याला सुरक्षित ठेवू शकतो, लेखन करून सुरक्षित, आणि आरती करून हे करू शकतो. तर प्रश्न निर्माण होतो की आता हे आपण भक्तिरसामध्ये सुद्धा आपण चर्चा करतोय, नंतर भगवद्गीता आपण चर्चा करणार आहोत. तर हे वैदिक शास्त्रामध्येच आहे संपूर्ण. पुराण, उपनिषद अशा प्रकारे भागवत पुराणामध्ये आहे.
उपनिषद, ह्याच्यामध्ये भगवद्गीता हे ग्रंथ आहेत बाकीचे. तर हे ग्रंथ शास्त्र जीवनामध्ये का उतरले पाहिजे प्रश्न निर्माण होतो. या ग्रंथाची आपल्या का जीवनामध्ये आवश्यकता आहे? आपण फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय का भक्ती ब्राह्मदीक्षा पाहिजे? नाही. तर हे जीवनामध्ये का उतरलं पाहिजे त्याचा दुसरा दुय्यम भाग आहे. पण महत्वाचं काय आहे या ठिकाणी? तर वस्तूच्या बरोबर आलेले मॅन्युअल आहे हे. मनुष्य जीवन जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, तर ते कसं जगलं पाहिजे किंवा कसं चालवलं पाहिजे, ते आपण कुठून शिकू? बाहेरच्या ह्याच्यातून शिकणार नाही आपण कधी. म्हणजे मोबाईल किंवा इंटरनेट किंवा पेपर्स आपल्याला सांगणार नाही की मनुष्य जीवन कसं जगायला पाहिजे. तर वैदिक शास्त्रामध्ये आपल्याला सांगू शकतात की मनुष्य जीवन आपल्याला हे कसं जगलं पाहिजे. तर म्हणून मनुष्य जीवनाचं एक मॅन्युअल आहे. तसं कुठलं तरी यंत्र आपण घरी आणतो तरी मॅन्युअल असतं. तर आपल्याला एक जीवन कसं चालवलं पाहिजे, तर हे चालवण्यासाठी एक मॅन्युअल आहे, पत्रक आहे. म्हणून योग्य वापर करावे. तर योग्य वापर करायचा असेल तर पुढील जन्म आपल्याला मिळणार नाही. योग्य वापर नाही केला त्याचा. दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरह बहु सुंदरी. तर म्हणून जन्माचा योग्य वापर केला, भगवंताची भक्ती केली, तर पुढचा जन्म चांगला मिळेल. ब्राह्मण परिवारामध्ये जन्म होईल आणि चांगली भक्ती करून पुढे जाऊ शकतो, प्रगती होईल. पण जर भक्ती केलीच नाही जीवनामध्ये, योग्य वापर केला नाही मानव जीवनाचा, तर काय होईल? पुढचा जन्मच मिळाला 84 अकरा योनीमध्ये प्राणी, कुत्रे, डुकरे, मुंगी, गाढव अशा प्रकारे प्राण्यामध्ये याच्यामध्ये फिरावे लागेल. तर म्हणून दुर्लभ मानव जन्म संसर्ग तरोभाव सिंधुरे. तर ह्या भवसागरातून बाहेर जाण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि मनुष्य जन्म कसा चालवावा हे सांगण्यासाठी आपल्याला हे शास्त्र दिलेलं आहे. तर म्हणून भक्तिरथाम सिंधू मध्ये वर्णन आहे की श्रुती स्मृती पुराणादी पंचेरिता विधिविना आहे एकांतिक हरिहर भक्ती उत्पादवे केले होते. तर म्हणून शास्त्र अध्ययन केल्याने काय होईल? पहिलं तर की शास्त्र जीवनात का उतरले पाहिजे? मॅन्युअल प्रमाणे आहे. तर दुसरं आहे शास्त्र अध्ययन केल्याने काय होईल? तर शास्त्र अध्ययन केल्याने काय होईल आपल्याला? शास्त्रानुसार कार्य करू आपण. शास्त्रानुसार आपण काय करू? कार्य करणे. शास्त्रामध्ये वर्णन आहे कशा प्रकारे भगवंताची भक्ती केली पाहिजे, संपूर्ण कसं जगलं पाहिजे, वागलं पाहिजे अशा प्रकारे. तर एक छोटीशी कथा आहे कशा प्रकारे ज्यावेळी चैतन्य महाप्रभू होते, तर चैतन्य महाप्रभू अनेक प्रकारचे काय करायचे? शाळेत जायचे आणि अनेक प्रकारच्या खोड्या करायचे. चैतन्य महाप्रभू परत यायचे. तर त्या जगन्नाथ मिश्रांनी काय केलं? त्यांचं शिक्षणच बंद करून टाकलं. चैतन्य महाप्रभूचे निमाई छोटेसे होते. तर जे त्यांच्या आईने जे सती माता शिक्षण बंद करून होतं, तू फार खोड्या करू, शाळेला जायचं नाही. तर ते आणखी खोड्या करू लागले. तर त्यांना विचारलं की तुम्ही आणि काय असं का खोड्या करतात? चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत लीला करता या ठिकाणी. तर त्याने सांगितलं की मला काय चांगलं आणि काय वाईट समजत नाही. म्हणून जगन्नाथ मिश्रांनी त्यांना सांगितलं की जर ह्याला शाळेत जर नाही पाठवलं, शिक्षण नाही दिलं, तर काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे समजणारच नाही. पण अशा प्रकारे तो संपूर्ण अशा घोडचुका करत राहील तशा प्रकारे. म्हणून शाळेत ज्यावेळेस पाठवतो शिक्षण घेण्यासाठी, तर चांगल्या प्रकारे कसं वागलं पाहिजे हे दाखवण्यासाठी आपण त्यांना काय शिक्षण घेण्यासाठी आपण जातो. तर म्हणून शास्त्र अध्ययन केल्याने काय होईल आपल्याला? शास्त्रानुसार आपण कार्य करू, चांगला आदर्श वागू, आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी, आदर्श विद्यार्थिनी आणि जीवनाच्या समस्यातून बाहेर येतो. शास्त्र अध्ययन केल्यामुळे काय होईल? आपण जीवनातील ज्या समस्या, कुठल्या समस्या आहेत? जन्म मृत्यू जरा व्याधी, सर्वात मोठी समस्या ती आहे. रोटी कपडा नाहीये. रोटी दिला, कपडा दिला, मकान दिला तरी पण लोक दुःखी राहणारच आहेत. तर सर्वात मोठी समस्या आहे जन्म मृत्यू जरा व्याधी. या चक्रामधून तो काय येईल? बाहेर येईल. तर हा अर्जुन पण होता, भ्रमित अवस्थेमध्ये होता. तर त्यांनी काय केलं? कृष्णाकडून श्रवण केलं. त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडून काय केलं? संपूर्ण भगवद्गीतेचा 700 श्लोक श्रवण केले ब्रह्ममुहूर्तामध्ये 5000 वर्षापूर्वी. आणि काय झालं? तो परमातून मुक्त झाला. आणि शेवटी भगवंतानी त्याला विचारलं की त्याच्या 18व्या अध्यायामध्ये, अं 18व्या अध्यायाच्या 71-72 श्लोकामध्ये विचारलं की तुझा मोह नष्ट झाला का? मी जे गीता तुला सांगितलं तर अर्जुन म्हणला माझा नष्टो मोह स्मृती लब्धा करिष्ये वचनम. तो माझा सर्व मोह नष्ट झालेला आहे. त्यावेळेस मी गीता ऐकली, तुमच्या वचन ऐकलं संपूर्ण 45 मिनिटामध्ये भगवंतानी सांगितलं त्याला उपदेश. तर अर्जुन म्हणला की संपूर्ण माझा काय झालेला आहे? मोह नष्ट झालेला आहे. तर हे शास्त्राचं श्रवण करून अर्जुन मोहमुक्त झाला. तर आपला पण काम, क्रोध, लोभ, मत्सरामध्ये आपण आपण आहे. तर अशा प्रकारे शास्त्राचं अध्ययन करू किंवा श्रवण करू, मनन चिंतन करू, तर आपण पण मोहातून बाहेर येऊ शकतो. म्हणून शास्त्र अध्ययन केल्याने मोहातून
मुक्त होऊ शकतो. दुसरं उदाहरण आहे परीक्षित महाराज, अर्जुनाचेच पुत्र, अभिमन्यूचे पुत्र परीक्षित महाराज. तर त्यांचा मृत्यू 7 दिवसामध्ये येणार होता. प्रत्येकाचा मृत्यू 7 दिवसामध्ये येणार आहे, सोमवार ते रविवार. पण परीक्षित महाराजांना माहित होतं आपलं येणार आहे. त्यांनी काय केलं, श्रीमद भागवतचं श्रवण केलं. आणि सुखदेव गोस्वामी त्याने विचारलं, ज्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये येणार आहे त्या व्यक्तीचं कर्तव्य काय केलं पाहिजे. तर त्यावेळेस सुखदेव गोस्वामी त्यांना सांगितलं, भागवतच्या पहिल्या स्कंदातील 2ऱ्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये, तस्मादेकेन मनसा भगवान सात्वता पती श्रुतव्य कीर्तव्याचे ध्येयच्या पूजेचे नित्यता. तर त्याने सांगितलं की भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे आणि स्मरण केलं पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे नित्यता. तर अशा प्रकारे ज्यांचा पण काय केलं, मृत्यू जवळ येणार 7 दिवसामध्ये, त्यांनी कार्य केलं पाहिजे. श्रवण कीर्तन स्मरण हरीचे केले पाहिजे. श्रवण कीर्तन आणि स्मरण कुणाचं केलं पाहिजे, हरी म्हणजे कृष्णाचं श्रवण केलं पाहिजे. अशा प्रकारे श्रवणता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदय स्वभद्र आणि विदोनती सुरस्थना नष्टप्रायश भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. अशा प्रकारे त्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये येणार आहे, त्या व्यक्तीने भगवंताबद्दल श्रवण कीर्तन आणि स्मरण केलं पाहिजे. तर दुसरे अनेक उदाहरण दिले. वाल्मिकी मुनी ज्यावेळेस हे नारद मुनी त्यांच्याकडे गेले होते, पहिले तर ते रत्नाकर कुळी होते, अनेक प्रकारच्या प्राण्याला मारायचे. म्हटलं की प्राण्याचं मारायचं बंद कर, तू राम राम शब्द बोल, तपस्या कर. तर गंगेच्या काठावर ते बिटूर हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी जाऊन करत होते. तर त्याने पाहिलं त्यांच्या मुखातून राम राम शब्द येत नव्हता, मरा येत होता, कारण एवढं पाप कार्य केलं होतं. पण गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून ते करत होते आणि त्यांनी पाहिलं की जवळच काय झालेलं आहे, एक जो पक्षी आहे त्या पक्षाला, क्रोन्स पक्षाला किंवा पारध्याने येऊन त्याला काय केलेलं आहे, बाण मारलेला आहे. तर त्यांना ज्यावेळेस एकदम क्रोध आला त्यांना, त्या शोकातून त्यांना काय झालं, शोक निर्माण झाला. त्यावेळेस ठिकाणी ब्रह्माजी उपस्थित झाले आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला शोक झालेला आहे, या शोकातून तुम्ही श्लोकाचं उदय करा. तर अशा प्रकारे वाल्मिकी मुनीने या क्रोन्स पक्षाच्या ह्याच्यापासून त्याला शाप देण्यापेक्षा शापापासूनच त्यांच्या मुखातून लोक आले आणि अशा प्रकारे त्यांनी रामायणाची रचना केली. म्हणून पुढे आता वाल्मिकी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच प्रकारे दुसरा आहे, व्यास मुनीला पण शोक झाला होता. व्यास मुनी पण शोकमग्न होते. व्यास मुनी पण शोकमग्न होते. का शोकमग्न होते, पूर्ण साहित्य एक अवतार आहे भगवंताचे आणि महाजन पण आहेत. आणि भगवंताने त्यांना पाठवलेलं आहे की शास्त्राची रचना संपूर्ण त्यांनी 18 पुराण 108 उपनिषद सर्वांची रचना केली. धर्म अर्थ काम मोक्षाबद्दल सर्व काही केलं, पण संतुष्ट नव्हते ते, असंतुष्ट होते. विचार करा, ज्या व्यक्तीने ग्रंथ लिहिलेला आहे तोच व्यक्ती संतुष्ट नाहीये, तर वाचन करून कोण संतुष्ट होणार आहे का, नाही. म्हणून बऱ्याच वेळा लोक पुस्तक लिहितात की माझा चांगला मित्र, या पुस्तक वाचून तुम्ही चांगला मित्र बना, आणि तोच व्यक्ती जीवनामध्ये असंतुष्ट होऊन आत्महत्या करून मरून जातो, जीवनामध्ये संतुष्टी प्राप्त होत नाही. तर त्या प्रकारे व्यासदेवांचंही झालं होतं. काही ते एक अवतार आहे भगवंताचे, त्यांनी संपूर्ण रचना केलेली आहे आणि जीवनामध्ये संतुष्ट नाहीत, असंतुष्टीच आहे. त्यावेळी नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारद मुनीला विचारले की नारद मुनी सांगितले की तुम्ही असंतुष्ट आहात, गुरुनी शिष्याचं सरदे ओळखलं. तर व्यासदेवाने विचारलं की माझं असंतुष्टीचं कारण काय. तर नारद मुनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाच्या लीलाबद्दल तुम्ही वर्णन केलेलं नाही, धर्म अर्थ काम मोक्षाबद्दल हे केलेलं आहे, पण पंचम पुरुषात जी भक्ती आहे भगवंताची, भगवंताला प्रेम प्रदान करणारी, त्याच्याबद्दल तुम्ही वर्णन केले, डायरेक्ट भक्तीचं वर्णन केलं नाही. म्हणून व्यास मुनीने श्रीमद भागवताची रचना केली आणि त्यावेळेस काय झाले, ते संतुष्ट झाले. तर म्हणून गुरु साधू शास्त्राचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्र समजण्यासाठी, शास्त्राचं अध्ययन करण्यासाठी गुरु साधू शास्त्राचा आश्रय घेतला पाहिजे. तर दुसरं फायदा आहे अशा प्रकारे, प्रचाराला सहाय्य कराय, प्रचारी सार आहे त्यासाठी शास्त्र पाहिजे. जर वितरण करायचं असेल, पुस्तक वितरणमध्ये एक प्रकारचा प्रचारच आहे, जसं डिसेंबर महिन्यामध्ये आपण करत होतो. तर पुस्तक नसेल तुम्ही काय प्रचार करणार. आणि दुसरं आहे प्रचार सार आहे त्यासाठी शास्त्र पाहिजे, किंवा काहीतरी सांगायचं असेल, आपण जर ऐकलो तरच आपण बोलू, श्रवण केलं तरच कीर्तन करू आपण. तर श्रवणच केलं नाही तर कीर्तन काय करणार आपण, प्रचार काय करणार. पण प्रचाराला सहाय्य करते. दुसरं आहे, शास्त्र अध्ययन केल्यामुळे शुद्धता प्राप्त होते आपल्याला, शुद्धता, हृदय शुद्ध होतं आपलं. नष्टप्रायश भद्रेषु नित्य भागवत. आणि पाचवा आहे, ब्राह्मणाचे गुण प्राप्त होतात. सत्य शौच दमा क्षमा, सत्य बोलतो, स्वच्छ राहतो, क्षमाशील राहतो आणि तपस्या, हे ब्राह्मणाचे गुण आहेत.
तर शास्त्र अध्ययन केल्याने हे ब्राह्मणाचे गुण आपण प्राप्त होतात. तर म्हणून हे जगन्नाथपुरीमध्ये एक अर्जुन मिश्रा, त्याला गीता पांडा म्हणायचे, तो जगन्नाथचा भक्त होता. तो काय करायचा, तो भगवद्गीता जशी आहे तशी रोज वाचायचा. तो दररोज वाचायचा. जसा गीता प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, आपण जशी आहे तशी ठेवतो, वाचत नाही, पण तो गीता पांडा होता, तो दररोज वाचायचा. नियम बनवला होता. तर रोज गीता एक श्लोके वाचायचा, तो रोज वाचायचा, म्हणून त्याचं नाव पडलं गीता पांडा. पण गीता पांडा होता, भक्त होता. त्याची कथा कशा प्रकारे, मग त्याच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तुम्ही नुसते गीताच वाचताय, काही काम धंदा करा की. फार उच्च स्तराचा होता तो. तर पत्नीच्या म्हणण्यानुसार तो बाहेर गेला मधुकरी करण्यासाठी. त्याला कोण मधुकरी दिली नाही. आणि गीता वाचत असताना अनन्य चिंतयंतो मा योजना परिपासते तेजा नित्याभियुक्ताना योगक्षेम, ह्या श्लोकावर आला होता 9व्या अध्यायातील श्लोकामध्ये. आणि त्याच्या पत्नीने पाहिलं की अरे बघ, भगवान कसं काय रक्षण करतात, माझ्या तर घरी काहीच नाहीये. त्या पत्नीने त्याच्यावर फुली मारली लाल पेनने. ही चुकीचं आहे सर, भगवान कधी पालन करत नाहीत. तर हा गेला मधुकरी मागण्यासाठी. आणि त्यावेळेस स्वतः जगन्नाथ आणि बलदेव छोट्या बालकाच्या रूपामध्ये गहू तांदूळ हे दूध दही सर्व सामग्री घेऊन आले. आणि त्या पत्नीला स्फूर्त केलं. आणि त्याने सांगितलं तुम्ही कोण आहात. तर आम्ही जग्गू आणि बलू आहोत. तुम्हाला कोण पाठवलं, तर तुमच्या पतीने पाठवलेलं आहे आम्हाला. आणि मला पतीने पाठवलेलं आहे, तुम्हाला देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर त्यावेळेस हे जे आहे, आणि ते म्हणत होते की बघा आम्ही जरी आणत नव्हतो तर तुमच्या पतीने आमच्या पाठीवर मारलेलं आहे. जगन्नाथ बलदेव सोबत पाठीवर असे वन होते अशा प्रकारे. तर त्यावेळेस ती पत्नी पतीवर रागवली की आमच्या प्रकारे कशा प्रकारे पती कठोर आहेत, आपल्या पतीला वेगळ्या प्रकारे असे बोलू लागले. तर त्यावेळेस हे पुत्र कृष्ण आणि जे जगन्नाथ बलदेव होते ते लगेच निघून गेले. नंतर ह्या गीता पांडाजी परत आले. त्यांनी पाहिलं की कशा प्रकारे घरामध्ये एकदम आनंदाने वातावरण आहे, कुकिंग करते तिची पत्नी, भोग लावते, प्रसाद तयार आहे सर्व. तर त्यांना आश्चर्य झालं की मी तर काहीच आणलं नाही आतापर्यंत, आता बंधुकरी पण भेटले नाही, तर हे कसं झालं. तर त्यावेळेस तिने सांगितलं की तुम्हीच हे सर्व पाठवलं होतं. तुमचे दोन शिष्य आले होते, जग्गू और बलू, और तुम्ही ते आणत होते, त्याच्या पाठीवर तुम्ही निशाण केलं होतं. त्याच्यावेळी आश्चर्य झालं की त्यांना वाटलं की स्वतः जगन्नाथ आणि बलदेव माझं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी घेऊन आले. अनन्य चिंतयंतो माये परुपाशते देशा नित्याभियुक्ताना योगक्षेमा, म्हणून भगवंताचं वचन आहे, जो माझं नित्यस्मरण चिंतन करतो त्याला जे काही पाहिजे जीवनामध्ये ते प्रदान करतो, आणि ज्याच्याकडे जे आहे ते मी त्याचं रक्षण करतो. तर म्हणून आता हे जे आहे वाक्य जे आहे LICने घेतलेलं आहे, आणि LIC म्हणते की आम्ही तुमचं संपूर्ण रक्षण करतो. तर अशा प्रकारे हे गीता पांडाची कथा आहे. तर गीता प्रत्येकाच्या घरामध्ये असते, पण आपण वाचत नाही म्हणून ते भक्त बनत नाहीत. असे करून जेणे प्रकारे लोकांना साधू संघामध्ये जर आणलं तर ते वाचतील आणि भगवंताचा भक्त बनतील. दुसरं उदाहरण आहे श्रीरंगमच्या ब्राह्मणाची कथा आहे की गुरुची कृपा झाली पाहिजे. अशा प्रकारे श्रीरंगम ब्राह्मण अनपढ होता आणि गीता वाचत होता. कारण का म्हणलं गीताने गुरुने सांगितलं रोज गीता वाचायची. पण अनपढ होता, अनपढ झालं कसं वाचणार होता, तरी पण तू वाचायचा रोज. चैतन्य महाप्रभू त्यावेळेस गेले आणि त्याला म्हणले की तू असा रडतोय का गीता वाचता वाचता. तर त्याने गीतेचा फोटो दाखवला फ्रंट पानावर की कृष्ण जे आहेत आपल्या भक्ताचे सारथी बनलेले आहेत आणि काय करत आहेत, रथ हाकत आहेत. तर हे पाहतो मी त्यावेळेस, तर मला डोळ्यातून अश्रू येतात. आनंद कोटी ब्रह्मांड नायक आहेत, आपल्या भक्तांची सेवा बनतायत आणि काय करतायत, रथ हाकतायत. तर हे पाहून मला रडवायला येतो. चैतन्य महाप्रभू म्हटले तुला खरी गीता समजलेली आहे, तू गीताचा खरा काय आहे, तू विद्यार्थी आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे गुरुची कृपा जर झाली तर हे म्हणजे आध्यात्मिक गुरुची कृपा जर झाली तर आपण हे समजू शकतो. म्हणून जेवढी आपण सेवा करू तेवढे तत्व समजेल. बरेच लोक म्हणतात की आम्हाला गीता समजूनच येत नाही. पुस्तक गीता जशी आणली तशी आपण वाचायचा प्रयत्न केला. शाळेच्या पुस्तकासारखं नाही, कादंबरीसारखं पुस्तक नाही गीता म्हणजे. फार दिव्य पुस्तक आहे, ग्रंथ आहे. तर म्हणून त्यासाठी गुरुची कृपा पाहिजे. चक्षुदान दिलो जे जन्मे जन्मे होसे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपस्थिती ज्ञानी तत्वदर्शन. तर गुरुची जर सेवा केली तर तत्वज्ञान हे समजू शकतो. तर गुरुची सेवा केली पाहिजे. तर गुरुची सेवा काय आहे, त्यांच्या आदेशाचं पालन हे केलं पाहिजे. तर एक रामानुजाचे शिष्य होते श्री संप्रदायामध्ये, त्यांचं नाव होतं दाशरथी. फार तत्वान पंडित होते ते संपूर्ण, आणि ते पण गीता वाचतात. रामानुजाचार्य संप्रदायामध्ये गीताचा उल्लेख आहे, आणि प्रभुपाद म्हणतात की हे संपूर्ण संप्रदायातून गीता आलेली आहे संपूर्ण.
तर त्या दासरीने प्रश्न विचारला की मला सर्व धर्मां प्रत्येक मामेकम शरणम म्हणजे या श्लोकाचा अर्थ काय आहे मला माहिती सांगा तुम्ही, रामानुजाचार्य विचारला. तर आपण पण पुढच्या याच्या अभ्यासक्रमामध्ये हे चर्चा करणार आहोत ह्या श्लोकाबद्दल, की याचा अर्थ मला माहित नाही, समजू शकत नाही. पंडित आहे मी संपूर्ण. सर्व धर्म प्रत्येक मामेकम शरणम याचा अर्थ काय. तर रामानुजाचार्याचे जे गुरु होते महापूर्ण, त्यांची पुत्री होती अतुलाई म्हणून. तर त्या अतुलाईकडे ह्यांना पाठवलं, कुणाला, गोष्टीपूर्णला. आणि काय केलं, ते म्हणले की अतुलाईच्या घरी मेड सर्वंट नाही, सेविका नाहीये, तर सेविका म्हणून त्याच्या घरचे भांडे घासायचं, सर्व काही कार्य करायचं. तर असं जर कार्य केलास तर काय कर, सेवा कर त्याची अतुलाईची, आणि नंतर माझ्याकडे ये, तुला ह्याचा काय होईल अर्थ समजेल. तर रामानुजाचार्याच्या ह्याच्यानुसार, गुरुच्या आदेशानुसार हे गोष्टी पूर्ण त्या ठिकाणी गेले अतुलाईकडे. आणि त्यांनी महापूर्णची मुलगी, महापूर्ण त्यांचे गुरु होते, गेले आणि त्यांची काय केले, 6 महिने सेवा केली. 6 महिने सेवा केली, भांडे घासणे, साफसफाई करणे, कुकिंग करणे, सर्व काही नम्रपणे सेवा केली. आणि 6 महिन्यानंतर ज्यावेळेस ते आले, त्यावेळेस रामानुजाने विचारलं, तुला प्रश्नाचं उत्तर मिळालं का सर्व धर्माप्रती. तू म्हटले की मला सर्व प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण केवळ सेवा केल्याने सर्व धर्माचा त्याग कर, मला शरणी आहे, तुला सर्वात मुक्त करेन, हा श्लोकाचा अर्थ त्यांना पूर्णपणे समजला. म्हणजे गुरुची सेवा किंवा गुरुच्या आदेशाचं पालन करणे या श्लोकाचा संपूर्ण अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी शास्त्र समजण्यासाठी गुरुची सेवा फार महत्वपूर्ण आहे. दुसरं उदाहरण आहे भक्तिनाथ ठाकूर महाराजांचं. ज्यावेळेस नवदीपमध्ये गोडे मठामध्ये होते, तर त्यांच्याकडे एक मदन मोहन मालवीय म्हणून एक फार प्रकांड पंडित मोठे त्यांच्याकडे आले होते. आणि ते म्हणले की, भक्तिनाथ ठाकूर म्हणले की मला तुमच्याकडे एक प्रश्न आहे, प्रश्न विचारायचा आहे. भक्तिनाथ ठाकूर म्हणले की मी फार बिझी आहे, माझ्याकडे सध्या वेळ नाही, पण तुम्ही काय करा, आमचा जो पुजारी आहे पाठीमागे बॅकअप मध्ये भांडे घासतोय, त्यांच्याकडे जा आणि तो तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देईल. त्यांना थोडी मदत करा, त्या ठिकाणी सेवा करा जाऊन. तर ते मदन मोहन मालवीय एवढे प्रकांड पंडित होते. जर कोणी मुंबईचा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती असेल, मंदिरामध्ये आला आणि त्याला सांगितलं की बॅकअपमध्ये जाऊन भांडे घासा, तो म्हणला अरे हे काय, माझा अर्थ आहे का अशा प्रकारे, मी तर ह्या ठिकाणी प्रश्न विचार आलेला आहे, तुम्ही तर मला शेवायला सटवताय. पण हे त्या भावाचे नव्हते. ते गेले आणि त्या ब्रह्मचर्याबरोबर त्यांनी सेवा केली, भांडे घासले टीटी रूममध्ये जाऊन. आणि शेवटी बाहेर आले, तर त्यांना विचारलं भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी, आता माझ्याकडे वेळ आहे, सांगा तुम्हाला काय प्रश्न आहे. ते म्हणल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं. केवळ सेवा केल्याने सर्व शास्त्राचं मर्म समजू शकतं. तर मग अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात, माझी पुस्तके 10 वर्षापर्यंत राहतील, 10,000 वर्षापर्यंत. चैतन्य महाप्रभूचं आंदोलन आहे 10,000 वर्षापर्यंत आहे. माझी पुस्तकं आहे 10,000 वर्षापर्यंत राहतील. शास्त्र आणि शस्त्र अशा प्रकारे, शास्त्र आहे आणि शस्त्र आहे अशा प्रकारे, शास्त्राद्वारे शस्त्र कसं चालवायचं हे आपण शिकू शकतो. म्हणून शब्द तलवारीपेक्षा धारदार असतात कधी कधी. कधी कधी वर्णन केलेलं आहे की शस्त्राचं जे आहे वन मिटतात, पण शास्त्राचं वन कधी मिळत नाहीत. जे शब्द आहेत बोललेले, म्हणून कधी कधी लोक म्हणतात अरे तुमचे शब्द जे आहेत ते का तलवारीप्रमाणे आहेत, अशा प्रकारे ते मिटत नाहीत. जर कोणी आपल्याला 50 वर्षापूर्वी जर कोणी काय बोललं असेल ते आपण लक्षात ठेवतोय, जर कोणी असं थोडं मारलं असेल ते विसरून जाईल संपूर्ण. तर अशा प्रकारे शास्त्र फार महत्वपूर्ण आहेत. म्हणून शास्त्राचे लिखाण नुसतात पण शब्दाचे विकार. रशियामध्ये पण क्रांती आहे अशा प्रकारे शास्त्राच्या ज्ञानामुळे कम्युनिस्ट काय झाले तर बनले. शास्त्रामध्ये, शास्त्राच्या ज्ञानामुळे, गीतेच्या ज्ञानामुळे. म्हणून श्री प्रभुपादांनी गीतेचा प्रचार केला आणि सर्व लोक काय झाला, सर्व लोक भक्त बनले. गीतेचा प्रचार केला प्रभुपादांनी. कारण शास्त्र फार महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये. वैदिक शास्त्रात श्रवण फार महत्वपूर्ण आहे, त्याचा प्रचार करणे फार महत्वपूर्ण आहे. म्हणून भौतिक साहित्य कावळ्याचे तीर्थस्थान, वायस्थान म्हणले भागवतमध्ये. तत्वा विसर्गो जनता विपुलतो अशा प्रकारचे श्लोक आहे की भौतिक साहित्य ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं गुणगान होत नाही, ते साहित्य संपूर्ण काय आहे, कावळ्याचं तीर्थस्थान आहे. त्या ठिकाणी कावळेच राहतात, प्रकल्प करतात. पण ज्या ठिकाणी भगवंताचं गुणगान होत आहे, तर त्याला म्हटलेलं आहे की हंसाचं तीर्थस्थान आहे, मानसरोवर. म्हणून भक्त जे आहेत, भक्ताची तुलना कावळ्याप्रमाणे नाही तर हंसाप्रमाणे केलेली. भक्त हे हंस आहेत. आणि हंस काय करतो, मानसरोवरामध्ये राहून फक्त त्यातील जे दूध प्राशन करतो, पाणी कधी पित नाही. तशा प्रकारे भक्त भगवंताचे भौतिक जगामध्ये राहतात,
होईसारख्या शहरामध्ये राहतात, अनेक प्रकारचे उपद्रव चालू असतात, संपूर्ण पाप कार्य चालू असतात, फिल्म आहेत, अनेक अनेक हे काय चालू असतात. तर त्याच्यामध्ये पण राहून भक्त केवळ भगवंताची भक्ती श्रवण करतो आणि हे करतो. तर म्हणून हे शास्त्राचं जे आहे फार महत्वपूर्ण आहे. भगवंताचा भक्त शास्त्राद्वारे चांगली भक्ती करतो आणि भगवंताला प्रसन्न करतो. तर भक्तिविनोद ठाकूर पण उदाहरण आहे. वैष्णव शास्त्राबद्दलच वर्णन आहे. वैष्णव शास्त्रामध्ये किती शक्ती आहे. तर चंपारण एक ठिकाण आहे नवद्वीप मध्ये. तर त्या ठिकाणी चंपारण्यामध्ये ब्रह्मराक्षस एक राहत होता. ब्रह्मराक्षस राहत होता आणि त्या ठिकाणी तमोगुणी लोक, सत्वगुणी भगवंताची भक्ती करतात, रजोगुणी देवताची उपासना करतात आणि तमोगुणी लोक आहेत अनेक भूताची उपासना करतात, अशा प्रकारे राक्षसाची पूजा करतात. तर त्या ठिकाणी एका झाडामध्ये ब्रह्मराक्षस राहत होता. तर त्या ठिकाणी हे भक्तिविनोद ठाकूर गेले आणि श्रीमद भागवत श्रवण केलं चंपारण या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ब्रह्मराक्षस तिथून काय केला, निघून गेला. अशा प्रकारे ब्रह्मराक्ष राक्षस त्या झाडामधून निघून गेला. एवढी भागवताची काय आहे, शक्ती आहे. तर म्हणून शास्त्र कृष्णाने का दिले आहे, प्रश्न निर्माण होता अशा प्रकारे. तर पहिला प्रश्न होता की शास्त्र जेव्हा का उतरला पाहिजे, काय होईल, आणि नंतर हे शास्त्र कृष्णाने का दिले आहे. तर हे शास्त्र जे आहे, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी धामाला जात होते, तर स्वतः भगवान श्रीकृष्ण धर्माच्या रूपाने शास्त्राच्या रूपाने उपस्थित आहेत. श्रीमद भागवत मध्ये वर्णन आहे, कृष्ण सौधाम होते की भगवंत धर्माच्या रूपाने शास्त्राच्या रूपाने उपस्थित कलियुगामध्ये उपस्थित आहेत. तर भगवंत कृष्णाने का दिलेले आहेत, तर जीव मायेच्या तावडीत सापडलेले आहेत. कृष्णाने जीवावर कृपा करण्यासाठी वेद आणि पुराण दिले आहेत. जीवेर कृपा केला कृष्ण वेद पुराण. तर जीवावर कृपा करण्यासाठी भगवंतानी हे शास्त्र दिलेले आहेत, की वेद आणि पुराण भगवंताने हे दिलेले आहेत. शास्त्र हे गीता आहे, महाभारत आहे किंवा भागवत आहे. जीवावर कृपा करण्यासाठी किंवा जीव भगवंताला विसरलेले आहेत, भगवंताचं स्मरण करून भगवंताकडे आकर्षित होण्यासाठी भगवंताने हे शास्त्र प्रदान केलेलं आहे. तर म्हणून आपल्याला हे वैदिक शास्त्राचं जे आहे श्रवण करणं किती महत्वाचं आहे, हे आपण ह्याच्यामध्ये 64 अंगामध्ये 54 जे अंग आहे आपण त्या ठिकाणी चर्चा केली. तर कोणा काही प्रश्न असतील तर आता पण विचारू शकता किंवा नंतर पण 2:45 आपल्या 6:45 वाजता पण आपल्याकडे वेळ असेल, त्यावेळेस पण तुम्ही विचारू शकता. असं काही बंधन नाहीये. असेल तर विचारू शकता, नाहीतर नंतर पण विचारू शकता. तर अपेक्षा आहे तुम्हाला समजत असेल तर आपण वैदिक शास्त्र श्रवण 54 अंग पाहत होतो. 55 अंग आहे मथुरा निवास, आणि ह्या अंगाबद्दल वर्णन आणखी पुढे पुढे येणार आहे. शास्त्राबद्दल होईल तर मथुरा निवास बद्दल पण वेगवेगळ्या पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. पद्मपुराण आहे, वराह पुराण आहे. आणि ह्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला हे समजलं पाहिजे आणि जीवनात आचरण करून आपण भगवंताला प्रसन्न करणे हा त्याचा उद्देश आहे. तर 55 अंग आहे मथुरा निवास किंवा मथुरा मंडल वास. मथुरा मंडल वास किंवा निवास एकच आहे. वास किंवा निवास त्या ठिकाणी राहणे 55 अंग आहे. तर अंबाजी बसरगे प्रभूजी तुम्ही अजय कृष्ण प्रभू वाचू शकता. मथुरा मंडल निवास बद्दल वराह पुराणाचं वर्णन प्रत्येकाने लाईन मध्ये वाचू शकता. आहे का तुम्ही, पुस्तक आहे तुमच्याकडे? सुरेश गेजे प्रभू वाचू शकता तुम्ही. मथुरा निवास पान नंबर 110 वर आहे. पॅरेग्राफ हा वाचायचा प्रभूजी, माझं पुस्तक जरा राहिलं. मी दुसरीकडे बाहेर आलो, पुस्तक राहिलं माझं घरी. आहे. ठीक आहे. भारती मिरजकर माताजी वाचा. हरे कृष्णा. प्रणाम प्रभूजी. प्रणाम. वराह पुराणात मथुरा नगरीमध्ये निवास करण्याची स्तुती केलेली आहे. भगवान वराहदेव पृथ्वीवरील मनुष्यांना उपदेशून म्हणतात, जो मनुष्य मथुरा मंडल सोडून इतर कोणत्याही स्थानाकडे आकर्षित होतो तो निश्चितच माझ्या मायाशक्तीच्या बंधनात पडतो. ब्रह्मांड पुराणात असे म्हटले आहे की तिन्ही जगतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची पुण्याई मथुरेच्या पवित्र भूमीला केवळ स्पर्श केल्याने मिळू शकते. अनेक शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मथुरा मंडळाला स्पर्श केल्याने किंवा मथुरा मंडळाविषयी श्रवण, स्मरण, स्तुती, इच्छा किंवा दर्शन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर प्रत्येकाला संधी आहे वाचणे, ज्यांनी वाचलं नाही ते, कारण हा क्लास संपूर्ण आज ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाहीये. प्रत्येकाला विनंती करतोय. तर मथुरा मंडळ हे वराह पुराणामध्ये वर्णन आहे की मथुरा मंडळ म्हणजे
84 कोस वृंदावन, हे बरसाना, नंदगाव, गोवर्धन संपूर्ण मथुरा मंडळामध्ये आहे. आपण उपदेशामध्ये चर्चा केलं होतो की संपूर्ण वैकुंठामध्ये मथुरा पुरी आहे, मथुरेमध्ये वृंदावन आहे, वृंदावनमध्ये गोवर्धन आहे, गोवर्धनमध्ये राधाकुंड सर्वात श्रेष्ठ आहे. तर त्याच प्रकारे हे संपूर्ण मथुरा मंडळ आहे आणि 84 कोसचं मथुरा मंडळ आहे. जेव्हा आपण 84 कोस ब्रजमंडळ परिक्रमा करू त्यावेळेस इस्कॉनची पण परिक्रमा असते, 1 महिना चालते कार्तिकमध्ये. तर ह्याच्यामध्ये की हे संपूर्ण मथुरा मंडळ आहे. तर त्या ठिकाणी कुठेही जर निवास केला मथुरा मंडळामध्ये 3 दिवस राहिले पाहिजे असं वर्णन आहे. आणि 3 दिवस आणि 3 दिवसावर राहिले पाहिजे म्हणजे एकटं गेल्यानंतर. पण यात्रा वगैरे असेल किंवा कुणा महाराजांची यासोबत तुम्ही गेला असेल, वैष्णव असेल, तर तुम्ही पूर्ण महिनाभर पण तुम्ही परिक्रमा करू शकता. तर मथुरा मंडळामध्ये 3 दिवसात तर राहिलं पाहिजे. वृंदावन भक्ती आणि सेवा करण्यासाठी वाढवण्यासाठी केले पाहिजे. मथुरा मंडळात वृंदावनमध्ये राहिलं पाहिजे 3 दिवस. तर भक्ती आणि सेवा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, दुसरा कुठला उद्देश नाही पाहिजे. तर त्या ठिकाणी जाऊन आपण बिझनेस जर करू लागलो, व्यवसाय करू लागलो, तर निंदा करू लागलो किंवा बाकीचं काही पाप कार्य करू लागलो तर ते अनेक अनेक पटीने त्याचा पाप आपल्याला लागतं. पुण्य चांगलं कार्य केलं पुण्य पण लागेल, पण वाईट कार्य केल्यानं त्याचं फळ पण लागेल अशा प्रकारे. तर म्हणून पाहिजे. म्हणून 6 गोस्वामी आपण पाहतोय वृंदावनमध्ये राहत होते मथुरा मंडळमध्ये. ते रोज एका झाडावर खाली राहायचे. ते स्वतःहून राहत नव्हते वृंदावनमध्ये. त्याचं ठीक आहे मला चांगलं वाटतंय म्हणून निघून जातो. हा बलभद्रामपूर विचारा काय प्रश्न. प्रभूजी, आता आपण इस्कॉन मध्ये आहोत, आपण श्रवण करतो, तर आपल्याला मथुरा आणि वृंदावनचं महत्व माहिती आहे. पण हम्म. काही लोक जस्ट म्हणजे असं फिरायला जातात तिकडे, हा दर्शन घेऊन येतात, तर त्यांना हेच हेच फळ मिळतं का त्यांना पण? नाही, आता आपल्याला माहित आहे संपूर्ण. आपण भक्तिरथाम सिंधूची चर्चा करतोय. त्या भक्तांनी त्यांनी कधी भक्तिरथावर वाचलं नाही, भक्तासोबत गेलं नाही, कधी माहितच नाही त्यांना. पण जो माहीत असून जर कार्य केलं तर त्याचं फळ का लागणार त्यांना पाप कार्याचं. माहित आहे की आपण कार्य केलं नाही पाहिजे. आपण जे करून करतोय आपण 3 दिवस राहिलं पाहिजे, वरिष्ठ वैष्णव संघामध्ये जर गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण हे ऐकून पण आपण जर कार्य केलं, पाप कार्य केलं तरी पापाचं फळ लागतं आपल्याला. पण त्या लोकांना काही माहितीच नाहीये. म्हणजे थोडी सुकृती भेटणार, 10 मध्ये गेल्याने सुकृती भेटणार, त्या चालण्याला पण सुकृती भेटणार, दर्शन घेतात त्यांनी ठीक आहे. त्यांचा उद्देश वेगळा आहे. ट्रिप प्रमाणे जातात लोक, पिकनिक म्हणा असं समजलं जातं लोकांना, सहल. हे आदमी सहलीप्रमाणे जातात, थोडा लाभ होईलच. जसं महाराज सांगत होते की जगन्नाथपुरी ज्यावेळी जातात अनेक 10 मध्ये महाराज प्रभू राधा महाराज सांगतात चिणवते की 10 मध्ये कोणी येतो, झोपतो, समाधीचं फळ मिळतं त्याला. मासे खातो, हायविष खाण्याचं फळ मिळतं. चालतो, अनेक प्रयत्न केल्याचं फळ मिळतं. अशा प्रकारे हे पण पुण्य आहे. पण याचा उद्देश हा नाही की भक्तांनी त्या ठिकाणी जाऊन ते कार्य केलं पाहिजे. तो तर कधी कार्य करतच नाहीत. हे सामान्य लोकांना हे करण्यासाठी ते एक हे आहे, धामाचं महत्व आहे. धामाचं महत्व तेवढंच आहे. पण कधी आपण असा विचार नाही केला पाहिजे की अरे मी पण जाऊन त्या ठिकाणी राहीन. पण हा जर भाव असेल, जसं गोस्वामी 6 गोस्वामी वृंदावनमध्ये गेले, स्वतःहून गेले नाही, चैतन्य महाप्रभू त्यांना पाठवलं. तर तुमचे गुरु म्हणत असतील तुम्हाला त्या ठिकाणी जावा, तुम्ही सेवा करा, आहे की नाही. जर तुमचं बरसाना नंदगाव काय ज्या काही सेवा असेल त्या करा, तर ती ठीक आहे. पण स्वतःहून जायचं आहे, मला राधे राधे म्हणायचं आहे, रोज परिक्रमा करायचा आहे, बाबाजी म्हणायचं आहे, तर ती योग्य मार्ग नाही इस्कॉनच्या भक्तासाठी. पण इस्कॉनचे कुठलेही गुरु जे आहेत असं आपल्या शिष्याला सांगत की तुम्ही बाबाजी म्हणा असं कुठे सांगत नाही कशा प्रकारे. पण गुरुच्या आदेशाचं न पालन करता जातात, बाबाजी बनतात आणि अशा प्रकारे अनेक संकट त्यांच्या जीवनामध्ये येतात अशा प्रकारे. तरी भक्तांसाठी आणि अभक्तासाठी वेगवेगळं ह्याचं हे आहे. तर गोस्वामी जे 6 गोस्वामी वृंदावनमध्ये चैतन्य महाप्रभूच्या आज्ञा म्हणून त्या ठिकाणी राहिले. चैतन्य महाप्रभू त्यांना सांगितले तुम्ही वृंदावनात जा आणि काय करा, फक्त मधुकरी मागून उपजीविका करू नका, हे सांगितलं नाही त्यांना. तर त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा, तीर्थस्थान शोधून काढा, मंदिराची स्थापना करा, अर्चक हे करून करा, शास्त्राचं लिखाण करा, प्रचार, अशा 4-5 गोष्टी चैतन्य महाप्रभू त्यांना सांगितलं. म्हणून त्यांनी ते हे कार्य केलं. हा चित्रासाठी की माता तुमचा पण हात वर आहे, काय प्रश्न आहे तुमचा पण? हा प्रभूजी, ती रामानुजाचार्यांची जी कथा सांगितली ना तुम्ही, की गोष्टी पूर्ण अतुला इकडे जातात, ते दाशरथी शिष्य त्यांचंच नाव आहे का? हो, दाशरथी रामानुजर शिष्य आहेत ते फार प्रकांड पंडित आहेत ते. तर त्या ठिकाणी एक तत्वज्ञानी आला होता सेवा करताना आणि वेगवेगळे अर्थ लावत होता अशा प्रकारे, भगवंताचं मुख असं आहे तसं आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये हरवलंच त्यांना. ते फार कथा विस्तारित मी शॉर्टमध्ये त्यालाच बोललो. तर त्या लोकांनी समजलं अरे एवढा मोठा प्रकांड पंडित आहे आणि ह्याला ही अशी सेवा करतोय. त्याच्यावर रामानुजाचार्य आला, रामानुजाने सांगितलं मला सर्व प्रश्नाचं उत्तर भेटलं. म्हणजे एक म्हणजे गुरुच्या आदेशाचं पालन केल्याने, सेवा केल्याने शास्त्राचं मर्म समजतो. तर ह्या कथेच्या पाठीमागे हा अर्थ आहे. ठीक आहे माताजी.
दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ना, दाशरथी शिष्य आणि गोष्टी पूर्ण, ते दोन वेगवेगळे आहेत ना? हा, दोन्ही वेगवेगळे आहेत. दासरथी आणि गोष्टी पूर्ण वेगळे. ह्याला दासरथीला पाठवतो, गोष्टी पूर्णाला नाही. ओके. दासरथीला पाठवलं होतं, दासरथी. तर गोस्वामीच्या आदर्शानुसार जीवन यापन करणे वृंदावनमध्ये त्यांनी राहिलं. चैतन्य महाप्रभूच्या आदेशानुसार हे राधे व्रजदेवी की हे नंदरी सुनक होता. तर अशा प्रकारे विरामध्ये त्यांनी भगवंताची त्या ठिकाणी भक्ती केली आणि रोज एका झाडाखाली राहायचे ते. आणि अशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन यापन केलं. तर म्हणून पुढे आहे की शास्त्राचे अनुगमन करणे. मथुरा मंडळामध्ये वास करायचा म्हणजे राहायचं म्हणजे काय करायचंय? शास्त्रानुसार राहायचे. कृष्ण प्रेम काय आहे? वृंदावन आणि मथुरेला गेले पाहिजे. कृष्ण प्रेम काय आहे हे समजण्यासाठी पुढे आपण रागानुगा भक्तीबद्दल चर्चा करणार आहोत. ब्रजवासी जे आहेत आणि कृष्णाची माता पिता जे आहेत, मित्र जे आहेत. गेल्या माताने प्रश्न विचारला होता राग भक्तीबद्दल. तर हे संपूर्ण रागानुगा रागात्मिकाचे संपूर्ण उदाहरण आहे संपूर्ण. तर आपल्याला काय करायचं आहे? अनुगमन करायचं आहे. कृष्ण प्रेम काय समजायचं असेल तर आपण वृंदावनला जायचं आहे आणि मथुरला गेले पाहिजे. त्या ठिकाणी ब्रजवासीकडून कृष्ण प्रेम शिकलं पाहिजे आणि ते पण गुरुच्या आदेशावरून. तर म्हणून जो व्यक्ती त्या ठिकाणी तपस्या करणार आहे तोच या ठिकाणी जाऊ शकतो. तर त्या धाम जाऊन तपस्या केली पाहिजे आपल्याला. धाम जाऊन काय केलं पाहिजे? तपस्या केली पाहिजे. तर धामाचं आपल्याला फळ प्राप्त होऊ शकतं. शरीराद्वारे, मनाद्वारे, वाचेद्वारे आपण तपस्या केली पाहिजे. वरिष्ठ वैष्णव किंवा व्रजवासीच्या आशीर्वादाशिवाय व्रजवास प्राप्त होत नाही. वरिष्ठ वैष्णव किंवा व्रजवासीच्या आशीर्वादाशिवाय व्रजवास प्राप्त होत नाही. म्हणून एकदा नंद महाराज त्या ठिकाणी कथा ऐकत होते. कथा ऐकत होते की गरुड साप घेऊन चालला होता आणि गंगेला स्पर्श झाला आणि चतुर्भुज प्रकट झाले आणि वैकुंठाला गेला. तर नंद महाराज म्हणू लागले, अरे अशा प्रकारे ही व्रतवाला धाम किती पवित्र आहे. अशा प्रकारे धाम मध्ये कोणी जर गंगेला स्पर्श झाला आणि तो चतुर्भुजून प्रकट झाला. म्हणून हे कथा ऐकत होते. तर म्हणून नंद महाराज म्हणले की मी पण गंगेमध्ये जातो स्नान करण्यासाठी. ते भगवंताचे पिता आहेत. तर त्या कृष्णाने स्वतः मानसी गंगेला किंवा हे पावन सरोवराला त्या ठिकाणी बोलवलं आणि अशा प्रकारे ते त्या ठिकाणी प्रकट झालं. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण स्वतः पावन सरोवर त्या ठिकाणी प्राकट्य केलं, जेणेकरून नंद महाराज गंगेला जायची त्यांना आवश्यकता नाही. म्हणून व्रतमधील भाव कसा असला पाहिजे? व्रतमध्ये आपल्याला राहायचं आहे तर भाव कसला असला पाहिजे? तर या ठिकाणी म्हणलेलं आहे की मथुरा मंडळ वास करायचा आहे. तर आता फक्त आगस्टांचे तिकीट काढलो आणि वृंदावन जाऊन राहू लागलो तर म्हणतात की फक्त तिकीट काढून वृंदावन जाऊ शकत नाही, धाम जाऊ शकत नाही. त्या धामाची कृपा पाहिजे आपल्याला, गुरुची कृपा पाहिजे, त्यात आपण राहू शकतो. म्हणून उदाहरण दिलंय व्रतमधील भाव कसा असला पाहिजे? अक्रूरचा भाव असला पाहिजे. अक्रूर ज्या व्रतमध्ये गेला त्याने भगवंताच्या चरणाचे ठसे पाहिले तर त्या पूर्ण लोटांगण घातलं त्यांनी. प्रणाम हे वंदनाचं प्रतिनिधित्व अक्रूर लोटांगण केलं. तर तो भाव असल्या ठिकाणी, तर तो भाव असेल तर ते वृंदावनमध्ये आपण राहू शकतो. तर आता पुढे आहे मथुरा मंडळामध्ये वास करायची सर्वांची इच्छा आहे. चांगलं धाम आहे आणि एवढं फळ पण प्राप्त होणार आहे. तर धाम मध्ये राहायचं असेल तर अर्चना पद्धती 10 धाम अपराध आहेत. तर नाम अपराध आपण पाहिलं, सेवा अपराध पाहिले वरा पुराणामध्ये आणि पुराणामध्ये 32 64 अपराध होते. नंतर नाम अपराध सर्वांना माहीत आहेत. तर 10 धाम अपराध पण आहेत. तर मंडळामध्ये राहायचं असेल तर या धाम अपराध पण आपल्याकडून होऊ शकतात. त्याचं पालन केलं पाहिजे आपल्याला. तर पालन केला, अपराध जर घडले नाही तर भक्ती वाढेल. तर आपण जर अपराध जर केले तर आपली भक्ती नष्ट होऊन जाईल. मग कुणाची पण इच्छा नाही की आपली भक्ती नष्ट करायसाठी. इच्छा आहे कुणाची? भक्ती वाढवण्यासाठी जातो. ब्रजवासीकडे जातो आपण, भक्ती वाढवण्यासाठी जातो. भक्ती नाश करण्यासाठी जात नाही आपण. तर मग आता हे 10 धाम अपराध आहेत. त्याचं आपण या ठिकाणी वर्णन पुस्तकामध्ये नाही पण वेगळ्या ह्याच्या शास्त्रामधून त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की 10 धाम अपराध आहेत. हे बहुतेक पद्मपुराणामधले आहेत. पहिला आहे धाम दर्शक गुरुची आज्ञा. जे धाम दर्शक जे गुरु आहेत, धामाची महिमा सांगतात, तर संपूर्ण त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. ते म्हणले बसा, बसायचं, चाला, चालायचं, दर्शन घ्या, दर्शन, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, हे करायचं सर्व. संपूर्ण त्यांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. धाम दर्शक आहेत किंवा जे गुरु आहेत किंवा गुरुचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या संपूर्ण आज्ञेचं पालन केलं पाहिजे. तर अवज्ञा जर केली, आज्ञेचं पालन नाही केलं तर अपराध होऊ शकतो. दुसरा आहे धामाला आशास्वत समजणे. त्या धामाला पण आशास्वत, अरे नाही नाही हे धाम पण काय असं काल्पनिक आहे, ह्याचा पण काळाच्या प्रभावाने काय होणार आहे?
सत्य देता द्वापर कल्याण संपूर्ण नाश होणार, पण धाम कधी नाश होत नाही. मायापूर धाम, नवदीप धाम आहे, वृंदावन धाम आहे, जगन्नाथपुरी आहे, द्वारका आहे, याचा कधीही नाश विलय होत नाही. भगवंतीला समाप्त करता जातात, पण भगवंताचं धाम शाश्वत असतं. म्हणून त्या धामाला असं म्हणणं की अरे धाम पण हे अस्वस्थ आहे त्याच्या प्रकारे, हे पण टेम्पररीच आहे, ह्याचा पण नाश होणार आहे. तर हा पण एक अपराध आहे. दुसरा अपराध आहे धाम अपराधामध्ये. तिसरा आहे यात्री आणि धामवश्यांना साधारण व्यक्ती समजून त्याच्यावर हिंसा करणे. यात्री आहेत दुसरे येणारे, तेव्हा धामवश्यांना साधारण व्यक्ती समजून त्यांच्यावर हिंसा करणे. भांडणं, हिंसा म्हणजे मारामारी किंवा भांडणं करणे अशा प्रकारे. तर हा पण एक अपराध आहे. तर म्हणून सांगितलं की वृंदावनमध्ये जे आहेत, जे कोणी राहतात, ते संपूर्ण धामवासीच आहे त्या ठिकाणी. जरी बाहेरून जरी आले असतील त्या ठिकाणी निवास करतायत, पण आपण आज विचार नाही केला पाहिजे, नाही अरे हा तो इकडला, तो तर तिकडला आहे, इथला कोणी आहेच नाही. अशा प्रकारे सामान्य व्यक्तीने समजला पाहिजे. म्हणजे वृंदावनमध्ये राहतात, कुत्रे आहेत, डुक्कर आहेत, माकड आहेत, प्राणी आहेत, कुणी पण असो, गाय असो, ते संपूर्ण पवित्र आहे त्या ठिकाणी. त्यांना शेवटचा जन्म आहे त्या ठिकाणी वृंदावनमध्ये. म्हणून त्याच्यावर हिंसा नाही केलं पाहिजे, भांडणं नाही केलं पाहिजे, व त्यांची निंदा नाही केली पाहिजे. तर एक अपराध होऊ शकतो. चौथा, धामामध्ये भौतिक कार्य करणे. धामामध्ये फक्त भगवंताची भक्ती करायची आहे, नाम जप करायचं आहे, सेवा करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, एवढंच कार्य आहे. कथा, कीर्तन आणि सेवा ह्यामध्ये एकच कार्य असलं पाहिजे. तर धाम जाऊन कुठला बिझनेस उघडणे किंवा काहीतरी उघडणे, पैसा जमा करणे किंवा भिक्षा मागणे, हे कार्य नाही केलं पाहिजे. संपूर्ण भौतिक कार्य आहे, आध्यात्मिक कार्य नाही. पाचवा आहे हरिनाम वारच्या वगैरे सेवेचा व्यापार करणे. कधी कधी हरिनाम जप कीर्तन करत करत काय करायचंय, पुस्तक वितरण करू शकतो तुम्ही, पण लोकांकडून पैसे जमा करणे किंवा आरच्या वगैरे सेवेचा छोटीशी मूर्ती ठेवतात आणि कीर्तन करत राहणे, लोकांना सांगा बाबा पैसे आणून टाका ठिकाणी, अशा प्रकारे प्रकार आहे. अशा प्रकारे तर व्यापार करणे, तर हे पण योग्य नाहीये. किंवा वृंदावनामध्ये जाऊन कुठल्या प्रकारचं दुकान उघडणे, अरे चांगलं मार्केट आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण बिझनेस उघडू, पैसा जास्त प्राप्त होईल आपल्याला. तर व्यापार करणे हा पण एक अपराध आहे. सहावा आहे धाम भौतिक प्रदेशात आहे असे समजणे. धाम काय आहे? उत्तर प्रदेशामध्ये आहे, दिल्लीपासून 100 किलोमीटर अंतर आहे, मथुरा जवळ आहे असे समजणे. तर हे काय आहे? तर धाम एका भौतिक प्रदेशात आहे असे समजणे सर्वसामान्य प्रकारे, अशा प्रकारे उत्तर प्रदेश इकडे तिकडे हे समजणे पण एक अपराध आहे. संपूर्ण दिव्य आहे, ह्याच्या पलीकडे आहे संपूर्ण. सातवा आहे धामाला देवतांचे पवित्र स्थाना समान समजणे. सहावा आहे धामाला देवताचे पवित्र स्थाना समान समजणे. धाम म्हणजे काय आहे? एक देवताचं धाम, देवतांच्या स्थानाप्रमाणे समजणे. अशा प्रकारे देवतांचे असतात ना अनेक, हे तर देवता समान समजणे. अशा प्रकारे धाम पूर्ण पवित्र आहे. देवतांची आणि धामाची बरोबरी, देवतांच्या स्थानाची आणि देवता भावांच्या धामाची बरोबरी करू शकत नाही. देवतांचं धाम जे स्थान आहे टेम्पररी आहे, पण भगवंताचं धाम हे शाश्वत आहे. धामाच्या प्रदेशाला मोजण्यासाठी प्रयत्न करणे. धामाचा प्रदेश आहे त्याचा मोजण्याचा काय करणे? प्रयत्न करणे. धामाच्या प्रदेशाला मोजायचा प्रयत्न करायचे, किती 84 कोस साक्षात मोजणे बरोबर आहे का, चुकायचं आहे अशा प्रकारे. तर हे पण प्रयत्न करणे किंवा मीटर लावणे, तर हे पण एक अपराध आहे. सातवा आहे धामामध्ये पाप करते करणे. मांसाहार, जुगार, नशा, व्यभिचार संपूर्ण कार्य करणे, तर हे संपूर्ण पाप करणे, हे पण एक काय आहे? अपराध आहे. आठवा आहे ब्रजमंडल व नवदीप मंडलला भिन्न समजणे. हे दोन्ही अभिन्न आहेत. ब्रजमंडल म्हणजे वृंदावन परिक्रमा आणि नवदीप मंडल परिक्रमा दोन्ही अभिन्न आहेत. या ठिकाणी कृष्ण आहेत आणि त्या ठिकाणी स्वतःच कृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपाने उपस्थित आहेत. तर दोन्ही कोण आहेत? अभिन्न आहेत. दोन्ही वेगवेगळे नाहीत. तर कोणी म्हणजे की नाही वृंदावन वेगळं आहे, नवदीप वेगळं आहे, तर तो एक अपराध होऊ शकतो. नववा आहे धामाचं गुणगान करणारे शास्त्राची निंदा करणे. तर धामाचे काही गुणगान करतात की धाम किती श्रेष्ठ आहेत, असे काही शास्त्र आहेत, त्याची निंदा करण्याने असं कधी असू शकत नाही. अशा प्रकारे निंदा करणे पण हा अपराध आहे. आणि शेवटा आहे 10वा, श्रद्धावीन होऊन धाम आत्म्याला काल्पनिक समजणे. श्रद्धावीन होऊन धाम म्हणजे महत्व आहे, धामाचं महत्व की या धामामध्ये हे कार्य केल्याने हे प्राप्त होणार आहे. तर ह्याला कसं समजणे? काल्पनिक समजणे.
हा पण एक काय आहे, अपराध आहे. अशा प्रकारे आपण मथुरा मंडल वास याची महिमा आणि हे धाम अपराध त्याबद्दल आपण आता चर्चा केली. आणि पुढे आहे आता वैष्णव सेवा. तर याच्याबद्दल कोणाला काय प्रश्न आहे 55 याच्याबद्दल? वैष्णव सेवा, वैष्णवांची सेवा कशी केली पाहिजे? वैष्णवाची सेवा 56 अंग आहे. तर ज्याने वाचलं नाही ते वाचू शकता. तर्णी गोरी माताजी वाचू शकता तुम्ही. वैष्णव सेवा 56 अंग आहे. पान नंबर 110 वर पॅरेग्राफ वाचायचा आहे तुम्हाला. किंवा आणखी कुणाकडे असेल पुस्तक वाचू शकता. मी वा- हा वाचा प्रभू. व्रजभूमी. हा बलभद्र रामपूर वाचतायत. ठीक. हा. पद्मपुराणात वैष्णवांची सेवा करण्याविषयी एक अतिशय सुंदर वचन आढळते. या शास्त्रामध्ये भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, प्रिय पार्वती, आराधना करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण या अनेक मार्गामध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची आराधना सर्वश्रेष्ठ समजली जाते. तथापि भगवंताच्या आराधनेपेक्षाही भगवंताच्या भक्तांची आराधना अधिक श्रेष्ठ समजली जाते. अशाच प्रकारचे एक वचन श्रीमद भागवतातील 3.7.19 या श्लोकात दिले आहे. मी भक्तांचा प्रामाणिक दास होऊ इच्छितो, कारण त्यांची सेवा केल्यामुळे भगवत चरणारविंदांची शुद्ध भक्तिमय सेवा करणे सुलभ होत असते. भक्तांची सेवा सर्व दुःखमय सांसारिक क्लेशांचा नाश करीत असते आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयी गाढ भक्तिमय प्रेम उदित करीत असते. अजून वाचू पुढे. हा वाचा. स्कंद पुराणातही असे म्हटले आहे, ज्यांच्या शरीरावर शंख, चक्र, गदा आणि पद्म यांचे चिन्ह असलेला तिलक आहे, जे आपल्या मस्तकावर तुळशी धारण करतात आणि ज्यांचे देह गोपीचंदनाने सदैव सुशोभित असतात, त्यांचे अल्पसे दर्शनही मनुष्यास पापमुक्त करू शकते. अशाच प्रकारचे वचन श्रीमद भागवतातील 1.19.33 या श्लोकात आढळते. भक्ताची भेट घेणे, त्यांच्या चरण कमळांचा स्पर्श करणे किंवा त्याला बसण्याकरता आसन देणे, यामुळे मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होऊ शकतो, याविषयी मुळीच संशय नाही. अशा वैष्णवाच्या कार्याचे केवळ स्मरण करून सुद्धा आपण आपल्या संपूर्ण परिवारासहित शुद्ध होत असतो. असे असताना जर त्याची प्रत्यक्षात सेवा आपल्या हातून घडली तर त्याविषयी काय सांगावे? आदिपुराणात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून म्हणतात, हे पार्थ, जो असा दावा करतो की मी श्रीकृष्णाचा भक्त आहे, तो माझा खरा भक्त नाही. केवळ जो माझ्या भक्तांचा भक्त असल्याचा दावा करतो तोच माझा खरा भक्त आहे. कोणीही सरळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंताकडे जाऊ शकत नाही. आपण त्यांच्या शुद्ध भक्तांच्या माध्यमातूनच त्यांच्या आश्रयास गेले पाहिजे. त्यामुळे भक्ताला आपला आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारून त्याची सेवा करणे हे वैष्णव पद्धतीनुसार मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. शील रूप गोस्वामी असे म्हणतात की भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात निरनिराळ्या शास्त्रांतून दिलेली प्रमाणे महान आचार्य आणि भक्तांनी ग्राह्य धरलेली आहेत. धन्यवाद प्रभूजी. तर या ठिकाणी वैष्णव सेवेबद्दलचे महिमा आहे अशा प्रकारे की भगवान श्रीकृष्ण पण म्हणतात गीतेमध्ये, भक्तोसी मी सखाचे ते रस येत. मग तुम्हाला भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं उपदेश? तर भगवंता तो भक्त होता आणि त्याने कृष्णाला गुरु म्हणून त्याचा स्वीकार केला होता. नंतर श्रीमद भागवतामध्ये पण श्लोक आहे अशा प्रकारे, मद भक्ता पूजा आधी का, अशा प्रकारे माझ्या भक्ताची पेक्षा श्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे माझ्या भक्तांची पूजा. अशा प्रकारे भगवान स्वतः म्हणतात की मत भक्ता पूजा द्या. तर माझ्यावर प्रेम करायचं असेल तर माझ्या पुत्र्यावर प्रेम करा. तर अशा प्रकारे मला प्रसन्न करायचं असेल तर माझ्या भक्तांची सेवा करा. म्हणून वैष्णव सेवेला फार या ठिकाणी सुंदर वर्णन केलं की वैष्णव सेवेशिवाय आपण भगवंताला प्रसन्न करू शकतो. वैष्णव सेवा म्हणजे या ठिकाणी गुरुला सांगितलेलं आहे की गुरुची ज्यावेळेस आपण सेवा करू तर त्यावेळेस आपण भगवंताला प्रसन्न करू शकतो. डायरेक्ट आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही. भगवंताच्या भक्ताद्वारे आपण भगवंताकडे पोहोचू शकतो. जर कोणी म्हणेल ठीक आहे डायरेक्ट मी भगवंताकडे जाईल, तर भगवंत म्हणतील तो माझा भक्त नाहीये. जर कोणी माझ्या भक्तांचा भक्त असेल तर तो माझा भक्त आहे. पण जो कोणी म्हणाले की मी तुमचा भक्त आहे, तर म्हणून भक्तिनाथ ठाकूर महाराजांकडे असे लोक म्हणायचे की कोणी म्हणाले की मी तुमचा भक्त आहे की माझ्याकडे वेळ नाही, पण कोणी म्हणाले नाही तुमच्या मी भक्तांचा भक्त आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, माझ्याकडे वेळ आहे. अशा प्रकारे
अशा अनेक प्रकारच्या आचार्याचे पण वर्णन देतात आणि या ठिकाणी म्हणतात की अशा प्रकारे जो वैष्णव जो आहे तो वर्णन केलं, शंखचक्र गदा पद्म तिलक आहे, तुळशी आहे, स्वयशा म्हणून स्वरूप आहोत. केवळ वैष्णवाचं दर्शन केल्याने, केवळ दर्शन पवित्र करो हे तुम्हारा गुण. तर केवळ वैष्णवाचं दर्शन केल्यामुळे, तिलक लावलेला, चंदन कंठीमाळा हे घातलेलं, धोती कुर्ता घातले, याचं दर्शन केल्यामुळे सर्व पापमुक्त होऊ शकतो. पण आचार केवळ दर्शन केल्याने फळ होत होतं. पुढे वर्णन आहे कशा प्रकारे त्यांना भक्तांची भेट घेणे, स्पर्श करणे, त्याला आसन देणे, त्याला स्पर्श करणे, अशा प्रकारे अनेक प्रकारच्या पापातून तो मुक्त होऊ शकतो किंवा स्मरण केल्यामुळे पण. अशा प्रकारे आपण संपूर्ण परिवारासाठी शुद्ध होतो. अशा असताना जर त्याची सेवा घडली त्याच्याविषयी काय सांगत. ही सेवा नाही करत, फक्त दर्शन केलंय, स्पर्श केलं, एवढं बसण्यासाठी जागा दिली, त्यांना गोड बोललंय, तरी पण त्यांना एवढा फायदा होतो, सर्वपासून मुक्त होतो. तर त्यांची जर सेवा केली, वैष्णवाची सेवा, तर मग कधी म्हणलं की अतिथी देवो भव. जर जर कुणी जर त्या ठिकाणी जर हे आला असेल आपल्या घरी, पहिली अशी पद्धत होती की अतिथी देवो भव, सुस्वागतम, शुभ लाभ, अशा प्रकारे अनेक प्रकारचे वेळ येतात की जर अतिथी इथे घरात तुळशी, दिवाळी, दसरा म्हणायचे. पण आता कलियुगामध्ये अशी परिस्थिती नाहीये. जर कुणी आला तर म्हणते की तुम्ही कुठून आला, का आला, काय कारण आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारले नाही पाहिजे. तर त्यांची म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सुदामाच्या याच्यावर उदाहरण देतात. सगळं आपल्या घरी जर अतिथी आला तर त्याचं काय केलं पाहिजे, आदर आतिथ्य केलं पाहिजे, बसण्यासाठी जागा दिली पाहिजे, पाणी पिण्यासाठी दिलं पाहिजे, दोन गोड शब्द बोलले पाहिजे, शक्य असेल तर प्रसाद त्यांना प्रसाद दिला पाहिजे, सेवा. तर अशाद्वारे आपण ही जी वैष्णव सेवा जी आहे फार महत्वाचा अंग आहे. म्हणून नरोत्तम ठाकूर म्हणतात की तांदेर चरण सेवा भक्त सेनेवास जन्म जन्मे से हे अभिलाष. तर सर्व आचार्य ते म्हणतात मला वैष्णवाची सेवा पाहिजे, मला वैष्णवाची सेवा पाहिजे. म्हणून हे स्वतः ब्रह्माजी पण ब्रह्मविमोचन लीला केली, तर त्यावेळेस भगवंताने त्याचं हे केलं, तर त्यावेळेस ब्रह्माजी सांगितले की मला भक्तांच्या घरामध्ये काय पाहिजे, उच्चिष्ट करण्याचं, मला कुत्र्याचं जन्म पाहिजे मला. अशा प्रकारे स्वतः ब्रह्माजी म्हणतात भक्तांचा भक्त मला बनायचं आहे. अशा प्रकारे मग हरिदास ठाकूर आले, सर्वात महान मोठे भक्त म्हणले. अशा प्रकारे म्हणून सर्व आचार्य असं म्हणत नाही की मला वैष्णवाची सेवा मला करायची आहे, वैष्णवाच्या सेवेने आपली भक्ती वाढेल. म्हणून डायरेक्ट भगवंताचा भक्त बनवू शकत नाही. भगवंताच्या भक्तांची सेवा जर आपण केली तर त्यांना आपण गुरु म्हणून स्वीकारलं तर आपलं जीवनामध्ये प्रगती आपली होऊ शकते. तर हे जे उदाहरण दिल्यात रूप गोस्वामी सांगतात की अनेक आचार्यांनी ही जी आपण चर्चा करतो, वैष्णव सेवा, मथुरा निवास, शास्त्राचं अध्ययन, संस्कृतांगाचं आपल्या जीवनामध्ये त्यांनी पालन केलेलं आहे आणि त्याचा त्यांना लाभ झालेला आहे. तर कुणी म्हणाल की मी ठीक आहे वैष्णव सेवाही करतोय, मला आणखी लाभ झाला नाही, शास्त्राचं अध्ययन करतोय, धाम निवास केलेला आहे, तर मी 25 वर्षापासून मी मथुरेला जातोय, वृंदावनला जातोय, आणि मला फळ प्राप्त होत नाही. तर जेणेकरून काय करतो आपण, त्याचा अपराध करत राहतो, शुद्ध भावना आपण करत नाही. अपराध भावना जर मुक्त असू तर याची परिस्थिती आपल्याला येऊ शकते. तर म्हणून हे रूप गोस्वामी जे आहेत तर ह्याचं फक्त असंच हे करत नाहीत की फक्त अतिशोक्ती नाही करत की तुम्ही हे केल्याने हे प्राप्त होईल, ते केल्याने फळ असं नाही. हे भक्तांनी जीवनामध्ये आचरण केलेलं आहे, त्याचा लाभ झालेला आहे. म्हणून स्वतः रूप गोस्वामी म्हणतात की या भक्तांनी ग्राह्य धरलेली आहे संपूर्ण, त्यांनी पण जीवनामध्ये पालन केलं की तुम्ही हे कार्य केल्याने मला हे जीवनामध्ये प्राप्त होईल, अशा प्रकारे भक्ती प्राप्त होईल. म्हणून हे रूप गोस्वामी त्यासाठी आपल्याला आपली भक्ती वाढावी म्हणून आपल्याला ही जी काय आहे ते या ठिकाणी वर्णन करून आपल्याला ते सांगत आहेत. तर चैतन्य महाप्रभूंनी पण श्री संप्रदायातून वैष्णव सेवा हे चैतन्य महाप्रभूंनी जे आहेत, जे 4 आचार्य आहेत, रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य, नंतर निंबार्काचार्य आणि रुद्र, कुमार, श्री आणि ब्रह्मसंप्रदाय 4 आचार्यामधून मध्वाचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य आणि विष्णू स्वामी, तर 4 आचार्याकडून चैतन्य महाप्रभूंनी 2-2 अंग घेतलेले भक्तीचे प्रत्येकाकडून. तर या ठिकाणी श्री वैष्णवाकडून त्यांनी घेतलेलं आहे की विशिष्ट अद्वैत आणि वैष्णव सेवा अशा प्रकारे, आणि मध्वाचार्याकडून मायावाद खंडन आणि डीडी वर्शिप दोन्ही घेतलेले, आणि बाकीच्या दोन्हीकडून तिथे लक्षात नाही माझ्या, पण हे श्री आणि मध्वाचार्याकडून हे 4 अंग चैतन्य महाप्रभूंनी घेतलेले आहेत, त्याचा त्यांनी हे केलेला आहे. तर वैष्णव सेवा हे घेतले तर श्री संप्रदायामध्ये वैष्णव सेवेला फार जोर दिलेला आहे, वैष्णवाची सेवा अशा प्रकारे. तर गुरु आणि वैष्णवाला संतुष्ट केले पाहिजे. गुरु पण आहेत
आणि वैष्णवाला पण संतुष्ट केलं पाहिजे. गुरुचे जे शिष्य आहेत वैष्णव त्यांची पण सेवा केली पाहिजे, त्यांना पण संतुष्ट केलं पाहिजे. तर रामानुज शिष्य होते, रामानुजाचार्याचे शिष्य, तर कधी कधी वैष्णवाची सेवा सोडून ते रंगनाथच्या दर्शनाला पण गेले नाहीत. तर ते म्हणले की माझी वैष्णव सेवा फार मला श्रेष्ठ आहे, मत भक्ता पूजा अधिक अशा प्रकारे. तर मग जाळू ठाकूर होते, ते शूद्र होते. तर ते काय करायचे, नेहमी वैष्णवाच्या चरणाची धुली घ्यायची. ते वैष्णव पदजल वैष्णव भुक्ता अवशेष वक वैष्णवाच्या चरणाची धुली, भक्ता भुक्ता अवशेष आणि वैष्णवाच्या चरणाला धुतलेलं पाणी ही जाडू ठाकूर घ्यायची आणि एवढे प्रसिद्ध होते ते. तर हे जाडू ठाकूर होते, शूद्र होते, तरी पण वैष्णवाच्या चरणाची ती धुली घ्यायचे. आणि अशा प्रकारे भगवंताचे उच्चिष्ट खाण्यामध्ये त्यांना फार आनंद असायचा. ते नेहमी वैष्णवाचं पण खायचे आणि भगवंताचे खायचे आणि भगवंताच्या भक्ताचं पण ते उच्चिष्ट खायचे. तर वैष्णव सेवेबद्दल वर्णन आहे कशा प्रकारे. जगन्नाथपुरीमध्ये गोविंद म्हणून त्यांचे सेवक चैतन्य महाप्रभूचे. तर गोविंद एकदा गांभीरामध्ये चैतन्य महाप्रभू झोपले होते. तर चैतन्य महाप्रभूच्या सेवेसाठी, स्वतः भगवंत आहेत, त्यांच्या सेवेसाठी ते चैतन्य महाप्रभू ओलांडून गेले, सेवा केली त्यांची आणि तिथंच थांबले. चैतन्य महाप्रभू फार 7 फुटाची लांब झोपले होते, बाहेर येऊ शकले नाहीत. चैतन्य महाप्रभू त्यांना विचारलं की तू बाहेर काय गेला नाहीस साधू वगैरे घेण्यासाठी. तर ते म्हणले की तुमच्या सेवेसाठी मी या ठिकाणी आलो होतो, पण माझ्या सेवेसाठी मी बाहेर गेलो नाही. वैष्णव सेवेला शास्त्रामध्ये एवढं जोर दिलंय की वैष्णव सेवा ही केली पाहिजे. तर जसं आपण मध्ये पण पाहतो की शेट्टी जे आहेत, तसं 1972-75 मुसलमान जुहू मंदिराचा कठीण संघर्ष चालू होता मिस्टर यांच्या बरोबर. त्यावेळेस अनेक त्या ठिकाणी भांडणे चालू होते. तर त्यासाठी श्रीमान शेट्टी जे होते मध्ये, त्यांनी वैष्णवाची सेवा केली, मंदिर बांधण्यासाठी त्या ठिकाणी थांबून राहिले. आणि म्हणून प्रभुपादांनी त्यांना म्हटले की तुझ्यासाठी भगवंताने तुला घर वैकुंठामध्ये, तुझं घर भगवंतामध्ये तुला घर बांधले, तू या ठिकाणी वैष्णवाची सेवा केलीस तर तुझं घर वैकुंठामध्ये होईल. ज्या ठिकाणी भगवंताचे मंदिर बांधतो, भगवंताच्या भक्तांची सेवा करतो, तर भगवंताचं स्थान त्या ठिकाणी आपल्याला निश्चित होतं. तर हे आहे वैष्णवांचं सेवा किती महत्वपूर्ण आहे. वैष्णव म्हणजे गुरु आहेत, किंवा जे गुरुचे शिष्य आहेत किंवा जे भगवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. आणि हे फार महत्वपूर्ण वैष्णव एक अंग आहे. तर हे 64 अंगामध्येच वर्णन आहे की भक्ताचा संघ किंवा वैष्णव सेवा किंवा मथुरा निवास, शास्त्राध्ययन, अर्चा विग्रहाची पूजा, भागवत श्रवण, तर याच्यामध्ये हे अंग आहे अशा प्रकारे. तर आता 57 आहे आपल्या परिस्थितीनुसार भगवंताची सेवा करणे. यथा वैभव सामग्री सद गोष्टी वीर महोत्सव. आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही गरीब असाल, पान फूल फळपाणी अर्पण करा. श्रीमंत असाल तर भगवंताला 56 भोग तुम्ही अर्पण करू शकता. तर बरेच भूमी माताजी वाचा प्रश्न याचा आहे. 57 अंग आपल्या परिस्थितीनुसार भगवंताची सेवा करणे, छोटासा पॅरेग्राफ आहे. आपल्या परिस्थितीनुसार भगवंतांची सेवा करणे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की मनुष्याने आपल्या सांपत्तिक स्थितीनुसार भगवंतांच्या आनंदाप्रित्यर्थ उत्सव साजरे करावेत. प्रत्येकाने सर्वतोपरी प्रयत्न करून निरनिराळे उत्सव आणि समारंभ साजरे करावेत. धन्यवाद माता. धन्यवाद. तर पद्मपुराणामध्ये वर्णन आहे परिस्थितीनुसार भगवंताची सेवा केली. असं कोणी म्हणू शकणार नाही की मी गरीब आहे, करू शकत नाही, माझ्याकडे हे शिकलेलं नाही, हे नाही, ते नाही. आपल्या परिस्थितीनुसार काही नसेल. मग पूर्वात म्हणतात की रस्त्यावरचा जो चांभार आहे तो पण भगवंताची भक्ती करू शकतो, काय गोष्ट. म्हणून भगवान म्हणतात कुठली आठ घातली नाही भगवंतानी, म्हणून की 56 भोगच मला अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तो यम यो मे भक्त्या परजती तद भक्त पळतम आशना आम्ही पर्यतात म्हणा. म्हणून भगवंत म्हणतो की म्हणा पान, फूल, फळ आणि पाणी अर्पण कर. ती जर गरीब व्यक्ती असेल, एका झाडावर तुला पान पण मिळेल, फूल मिळेल, फळ मिळेल आणि पाणी तर सर्व उपस्थित आहे, हे पण भगवंताला आपण प्रदान करू शकतो. तर म्हणून आपल्या परिस्थितीनुसार भगवंताची सेवा करायची आहे. तर अद्वैत आचार्य आपण पाहतो, त्यांना मदन गोपाळ ज्यावेळेचे अद्वैत वट वृंदावनमध्ये विग्रह भेटले तर झाडाखाली पूजा करायची. झाडाखाली भगवंत, मंदिर वगैरे काही नाही, पण भगवंताची ते सेवा करायची. सनातन गोस्वामी षड गोस्वामीमधील, तर त्याने नंतर ते अद्वैताचार्याकडून नंतर ते चोबेला गेले, मथुरेमध्ये विग्रह गेले. नंतर मथुरेतून सनातन गोस्वामीकडे जे मदन गोपाल जे आहेत, नंतर मदन मोहन झाले, ते आले. तर सनातन गोस्वामी एकदम वैराग्य होते, त्यांच्या अंगावर फक्त एकच कपडा होता आणि बाबाजी वेश, मधुकरी करायचे, भजन करायचे, प्रत्येक झाडाखाली इकडे राहायचे, कुठल्या प्रकारचं ऐश्वर्य नव्हतं. आणि ते मधुकरी करायचे आणि रात्री झाडाखाली झोपायचे. झाडाखाली मदन मोहनचे जे विग्रह आहेत त्यांना ठेवायचे आणि त्यांना मधुकरी मागून
जे आणलेलं आहे पीठ, ते पिठाचे गोळे करायचे आणि खाऊ घालायचे. तर एकदा मदन मोहनने त्यांना सांगितलं की गोस्वामीजी, मला फक्त पिठाचे गोळेच खाऊ घालतोस, तर कमीत कमी मीठ तर टाक त्यामध्ये कमीत कमी. भगवंत आपल्या भक्ताबरोबर आदान प्रदान करतात. तर आपल्या जर कोण भगवंत म्हणू लागले तर फार आपलं मोठं भाग्य आहे. हृदयातून बोलतील कधी कधी, पण हे महान वैष्णव आहे, त्यांनी भक्ती केली. तर हे सनातन गोस्वामी म्हणले की मी तर भिकारी आहे, माझ्याकडे काही नाहीये. तुम्ही आज मीठ मागाल, उद्या पुरणपोळी मागाल, पंचपक्वान मागाल, मी कुठलं प्रदान करू? मला हे स्वीकार करावं लागेल. हा त्यांचा भाव होता. भगवंताने अशी लीला केली की ते मिस्टर रामदास कपूर त्यांचं जहाज चालू तिकडे याच्याकडे मीठ घेऊन द्वारकेहून तिकडे चाललं होतं. तर ते जे फसलं होतं, तर सनातन गोस्वामी फक्त हात केला आणि ते संपूर्ण जहाज निघालं आणि संपूर्ण त्यांनी म्हणले की संपूर्ण मीठ तुम्हाला प्रदान करतो. एक दिवस सनातन गोस्वामीकडे मीठ घालण्यासाठी त्यामध्ये मीठ नव्हतं. संपूर्ण जहाजातलं मीठ ते मिस्टर रामदास कपूर देण्यासाठी आले. तर सनातन गोस्वामी सांगितले की मला तुमच्या मिठाची आवश्यकता नाही, तर तुम्हाला जर काही करायचं असेल, माझे जे मदन मोहन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मंदिर बांधा चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे तुम्ही सेवा करा भगवंताची परिस्थितीनुसार. त्यांनी संपूर्ण मीठ विकलं. मिठाचे जेवढे पैसे आले, त्या मिठाच्या पैशातून संपूर्ण राधा मदन मोहन मंदिर आधी वृंदावनचं पाहतोय आपण, ते मंदिर त्याने बांधलं. तर अशा प्रकारे दुसरा आहेत लोकनाथ गोस्वामी. त्यांच्याकडे राधा विनोद विग्रह होते, किशोर कुंड झाडे मिळाले होते. तर त्याने पण त्यांच्या गळ्यामध्ये ठेवायचे, झाडाखाली ठेवायचे, त्याची सेवा करायची. मंदिर नव्हतं. अशा प्रकारे म्हणजे परिस्थितीनुसार भगवंताची सेवा करायची. असं म्हणून येणार की माझ्याकडे ऐश्वर्य झालं तरच मी करेन. तरी आपल्याला वाटतं अरे माझ्याकडे हे झालं तर मी करेन, ते करेन, नाही. दुसरं आहे उदाहरण प्रभुपादांचे पिताचं, गौरमन डे. अभयचरण जेव्हा 5 वर्षाचे होते प्रभुपाद, त्यांना त्याने रथयात्रा केली. कशा? आपल्या मिळकतीनुसार. असं नाही की मोठे 56 बोल, नाही, आपल्या मिळकतीनुसार छोटासा रथ आणला, छोटे बालमंत्र्यांना बोलवलं आणि छोटी रथयात्रा केली आणि आपल्या पुत्रांना हे केलं. तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात की पत्राम पुष्पम फलम तर भक्तीने तुम्ही जर प्रदान केलं मला, तर मी त्याचा स्वीकार करतो. पण जर आपल्याकडे धन असेल तर ऐश्वर्यपूर्ण आपण करू शकतो. जर धन नसेल तर आपण आपल्या परिस्थितीनुसार भगवंताची सेवा करू शकतो. म्हणून भगवंताची भक्ती करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा नाहीये. काही विचारायचं कोणाला? काही प्रश्न आहे चॅट मध्ये? हरी बोल. विचारा. हरे कृष्णा. बोला. खरा भक्त कसा ओळखायचा किंवा खरा वैष्णव ओळखायचा कसा सेवा करण्यासाठी? त्याची लक्षणं काय? चांगला प्रश्न आहे. आपण उपदेशामध्ये चर्चा करत होतो त्याची, की वैष्णव कोण आहे. तर वैष्णव कोण आहे, तर आपण त्याच्या हृदयामध्ये जाऊन तो शोधू शकणार नाही की किती काम करोत व्यक्ती मुकलेला आहे, ते मार्गदर्शन करू शकत नाही, मेजरमेंट नाहीये. बरोबर. पण चैतन्य महाप्रभू सांगतात की त्याला पाहून कृष्णाचं स्मरण होतं. त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर कृष्ण आठवण होतात, तर तो वैष्णव आहे. तीनदा बोलतात. दुसरा की तो नेहमी काय करतो, भगवंताचं स्मरण करतो. दुसरं भगवंताचं, पहिलं त्याला पाहून स्मरण होतं, कृष्णाचं स्मरण होतं. दुसरं आहे भगवंताचं नेहमी हरे कृष्ण जप करत राहतो, तो वैष्णव आहे. आणि तिसरं आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मत्सर नाहीये. तर ही फार तिसरी फार उच्च आहे. ते समजणार पण नाही आपल्याला की मत्सर आहे का नाही आहे. पण पहिला जो आहे की त्याला पाहून आपला कृष्णाचं स्मरण होतंय, कृष्ण आठवतात, तर तो वैष्णव आहे. त्याची सेवा आपल्याला केली पाहिजे. मग विचार नाही केला पाहिजे की असा आहे हाच का करतोय, नाही, तो कृष्णाची शरण घेतलेली आहे, तर तो वैष्णव आहे. भगवंत नाम जप करतोय, विधिविधान पालन करतोय, तर तो वैष्णव आहे. त्याची सेवा केली पाहिजे. आणि सर्वात श्रेष्ठ वैष्णव तर आपली गुरु आहेत. गुरुची सेवा आपल्याला केली पाहिजे. तर गुरुची सेवा आपण कशी करू शकतो? तिथे जाऊन त्यांना प्रसाद खाऊ घालणे, कपडे धुणे, हे तर काय करू शकणार, त्यांची रूम साफ करणे करू शकणार नाही. ती मला पण संधी प्राप्त होत नाही. केवळ त्याच्या आदेशाचं पालन करणे. त्यांच्या आदेशाचं काय पालन आहे? 16 माळा जप करा, 4 नियमाचं पालन करा, आणि त्यांच्या भक्ताचा सेवकाचा सेवक बनून भगवंताची भक्ती करा. हे आदेश आपण पालन केले तर हे पण वैष्णव सेवा होऊ शकते. ठीक आहे प्रभूजी, अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल वैष्णव कोण आहेत. तर या ठिकाणी तर सर्व वैष्णवच आहेत आपल्या याच्यामध्ये, जप करणारे आहेत. तर ह्यांची पण कधी संधी मिळाली, वैष्णव सेवा करू शकतो. आणि तुम्ही हे श्रवण करताय, तर ही पण एक शास्त्राची सेवाच करताय, एक प्रकारची वैष्णवाला सेवा करण्याची संधी प्राप्त करता येत आहे. तर ही पण एक वैष्णव सेवाच आहे अशा प्रकारे. थँक्यू प्रभूजी, धन्यवाद. हरे धन्यवाद. कृष्णा. तर यथा समजावरी गोष्टीवीर महोत्सव, तर महोत्सव त्यानुसार केला पाहिजे. तर पुढे आहे 58 ऊर्जा दर वर्ष.
पुढच्या आठवड्यात कार्तिक व्रताचं पालन केलं पाहिजे जीवनामध्ये. कार्तिक व्रताचं कार्तिक महिन्यातील भक्तिमय सेवा आपण 1 महिनाभर आपण करतो. भक्तिमय सेवा याच्याबद्दल वर्णन आहे. तर वाचू शकता तुम्ही. केशव गोविंदपूर तुमच्याकडे आहे भक्तिरत्न सिंधू 58 अंग भक्तीचं 64 अंगाबद्दल मी प्रभूजी ठाण्याला आहे आता. ठाण्याला माझ्याकडे आता पुस्तक नाहीये समोर, सॉरी. ठीक आहे. आणखी कोण आहे खाली? माता तरणी गोरी माताजी आहेत, वाचू शकतात. भक्ताकडे पुस्तक असलं पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. सुरेखा खारगे माताजी आहे, तुम्ही उपस्थित आहे, वाचू शकता तुम्ही. पुस्तक आहे तुमच्याकडे? कार्तिक महिन्यातील भक्तिमय सेवा. हरे कृष्ण प्रभूजी. हो आहे प्रभूजी. हा, वाचा. कार्तिक महिन्यातील भक्तिमय सेवा. वर उल्लेखलेल्या उत्सवापैकी सर्वात महत्वाचा सण म्हणजे ऊर्जा व्रत हा होय. ऊर्जा व्रत हा उत्सव कार्तिक महिन्यामध्ये विशेष करून वृंदावनात साजरा केला जातो. त्यावेळी मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाचे दामोदर रूपात पूजन केले जाते. दामोदर रूप म्हणजे यशोदा मातेचे भगवान श्रीकृष्णांना एका दोरीने बांधलेली रूप होय. असे म्हटले जाते की ज्याप्रमाणे भगवान दामोदर आपल्या भक्तांना अतिशय प्रिय असतात, त्याचप्रमाणे दामोदर किंवा कार्तिक मास हा देखील त्यांच्या भक्तांना प्रिय आहे. पुढे वाचू प्रभू. हो, पुढे पूर्ण. कार्तिक मासात ऊर्जा व्रत करण्यासाठी विशेष करून मथुरेत जाण्याची शिफारस करण्यात आली आहे. अनेक भक्त ही पद्धत पाळतात. ते कार्तिक महिन्यात विशेष करून मथुरा किंवा वृंदावन या ठिकाणी जाऊन तेथे भक्तिमय सेवा करीत असतात. पद्मपुराणात असे म्हटले आहे, भगवंत एखाद्या भक्ताला मुक्ती किंवा भौतिक सुख अर्पण करू शकतील, परंतु भक्त जेव्हा मथुरेत राहून कार्तिक मासात भक्तिमय सेवा करतात, तेव्हा त्यांना भगवंतांची केवळ शुद्ध भक्तिमय सेवाच प्राप्त करण्याची इच्छा राहते. याचे तात्पर्य असे की जे लोक भक्तिमय सेवा स्वीकारण्याविषयी गंभीर नाहीत, त्या साधारण लोकांना भगवंत आपली भक्तिमय सेवा प्रदान करीत नाहीत. परंतु अशा लोकांनीही जर नियमांचे पालन करून कार्तिक मासात मथुरा मंडळात राहून भक्तिमय सेवा केली तर त्यांना अतिशय सुलभ रीतीने भगवंतांची व्यक्तिगत सेवा प्राप्त होते. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. तर हे बलभद्र राम प्रभूंचा प्रश्न होता की जे नवीन लोक जातात ते पण राहतात तर त्यांना प्राप्त होतं का? तर या ठिकाणी वर्णन आहे की जे नियमाचं पालन करतात 10 मध्ये राहून, तर त्यांनाच हे जे या ठिकाणी वर्णन केलंय की हे प्राप्त केल्याने तुम्हाला हे प्राप्त होईल, तर त्यांनाच फळ प्राप्त होतं. साधारण व्यक्तींना हे पूर्णपणे 100% प्राप्त होईल. थोडा लाभ होईल, पण पूर्णपणे ज्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे ते पूर्णपणे त्यांना प्राप्त होणार नाहीये. तर हे जे आहे कार्तिक महिन्यामध्ये भक्तिमय सेवा करण्याचं मोठं उदाहरण आहे कशा प्रकारे भक्तिमय सेवा. तर या ठिकाणी म्हणून आहे की पहिले भक्ती जे आपण करतो ते राधाराणीची आणि नंतर कृष्णाची करतो. म्हणून कार्तिक जो महिना आहे राधाराणीचा महिना आहे. कृतिका म्हणलेला आहे, राधाराणीचा महिना आहे. तर राधाराणीच्या कृपेने आपण कृष्णाची कृपा आपण प्राप्त करतो. म्हणून अनेक अर्चा विग्रह जे आहेत आपण राधा दामोदर, राधा गोविंद, राधा रमण अशा अनेक प्रकारे विग्रह आहेत. हे राधाराणीचा महिना आहे. तर फार पवित्र महिना आहे. तर कार्तिक महिन्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पूर्णपणे 1 तासाचा बोलता येईल आपल्याला. कार्तिक महिन्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे बऱ्याच वेळा. तर म्हणून हे कार्तिक महिन्यामध्ये वृंदावन, मथुरा आहे, मायापूर आहे, जगन्नाथपुरी आहे, रामेश्वर इत्यादी या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? 10 मध्ये भक्तिमय सेवा केली पाहिजे. आणि पद्मपुराणामध्ये वर्णन आहे की हजारो यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. कुठं? कार्तिक मध्ये व्रत केल्याने, कार्तिक मध्ये 10 मध्ये निवास केल्याने आणि व्रत केल्याने. जरी निवास करू शकलो नाही तरी पण मानसिक रूपाने जर आपण धामाचं चिंतन केलं, मनन केलं, तर हजारो यज्ञ केल्याचे फळ प्राप्त आणि सर्व पाप नष्ट होतात. तर म्हणून कार्तिक महिन्यामध्ये एक उदाहरण आहे की अशा प्रकारे दक्षिण भारतामध्ये एक उंदीर होता. उंदिराचा पण उदाहरण दक्षिण भारतामध्ये एका मंदिरामध्ये उंदीर होता. आणि ज्यावेळेस पुजारी दीप लावून ज्यावेळेस बाहेर गेला, पद्मपुराणामध्ये वर्णन आहे की तो दीप विजत होता. तर त्या उंदराने त्याला स्पर्श केला. त्याला वाटतं की खाण्याची काहीतरी वस्तू आहे. स्पर्श केल्यानंतर तो दीप जळाला आणि उंदराच्या शरीराला स्पर्श झाला. त्याच्या केसाला आग लागली आणि उंदीर नृत्य करत असं उड्या मारत मारत त्याचा मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे त्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती झाली. तर एका उंदराला अशा प्रकारे हे फळ प्राप्त होऊ शकतं. तर आपले तरी जे भक्त आहेत कार्तिक महिन्यामध्ये जे काही सकाळी उठतात,
थंड पाण्याने स्नान करतात, नामजप करतात, भागवत श्रवण करतात, दीप अर्पण करतात, विधिविधानाचं पालन करतात, एकदा खातात, दोनदा खातात, काही जे पदार्थ अशा करतात, त्याचं जे फळ आहे फार हजारो पटीने जास्त आहे. म्हणून हजारो यज्ञ केल्याचं फळ केवळ कार्तिक मध्ये व्रत केल्याने, भक्तिमय सेवा केल्याने हे प्राप्त होतं. तर ही कार्तिक महिन्याची महिमा आहे आणि ह्याची महिमा आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. तर अशा प्रकारे भक्त जे आहेत कार्तिकमध्ये शक्य असेल मथुरा वृंदावनामध्ये भक्ताच्या संघामध्ये त्यांच्या आदेशानुसार तिथं राहिलं पाहिजे त्यांच्या संघामध्ये आणि भक्तिमय सेवा केली पाहिजे, जेणेकरून आपण जी भगवंताची जी कृपा आहे, राधारांची कृपा आपण ही प्राप्त करू शकतो. जन्मदिन यात्रा 59वा अंग आहे विविध उत्सव साजरा करणे किंवा जन्मदिन यात्रा. रामनवमी आहे, जन्माष्टमी आहे, बलराम जयंती आहे, नित्यानंद चतुर्दशी, गौर पौर्णिमा, भगवंताचे उत्सव जे काय केले पाहिजे साजरे केले पाहिजे. तरी घरी पण करू शकतो किंवा मंदिरात जवळ असलं मंदिरामध्ये जमून जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे साजरे करायचे म्हणजे काय, भगवंताला भाऊ दाखवायचा आहे, भगवंताची कथा ऐकायचं आहे, भगवंताचे कीर्तन करायचं आहे आणि प्रसाद नंतर भक्तांना वाटायचं आहे. एवढंच, कथा कीर्तन आणि प्रसाद. तर उत्सव साजरे करणे 59वा अंग आहे. कोणी वाचू शकतंय ज्यांनी वाचलं नाही ते आतापर्यंत? कोण कोण उपस्थित आहेत? आपला व्हिडिओ चालू करा आणि वाचू शकता. राम मोहन प्रभू आहे तुमचं पुस्तक आहे तुमच्याकडे? स्वाती पाटील माताजी आहेत. हा, सुषमा बेलखेडे माताजी वाचू शकता तुम्ही. हरे कृष्ण. Yes. एक मिनिट प्रभूजी, हा वाचत आहे मी. हम्म. 59वा अंग आहे विविध उत्सव साजरे करणे. पेज नंबर प्रभूजी. पेज नंबर 112. 112. हा राईट. आणि हे विविध आदी उत्सव साजरा पुराणात करणे 59वा अंग. विविध उत्सव साजरे करणे. नाही इथे तर, अच्छा हा, ओके, गॉट इट. विविध उत्सव साजरे करणे. भविष्य पुराणात भगवंतांचा आविर्भाव आणि त्यांच्या इतर दिव्य लीलांच्या संबंधात निरनिराळे उत्सव अथवा सण साजरे करण्याविषयी असे म्हटले आहे. हे भगवान जनार्दन श्रीकृष्ण, देवकी मातेने तुम्हाला जन्म दिला ती तिथी कृपा करून तुम्ही आम्हाला सांगाल का? जर तुम्ही तसे केले तर आम्ही त्या तिथीला एक मोठा उत्सव साजरा करू. हे केशीसूदन, आम्ही तुमच्या चरण कमलाशी पूर्णपणे शरणागत आहोत आणि अशा उत्सवाद्वारे आम्ही केवळ तुम्हाला संतुष्ट करू इच्छितो. भविष्य पुराणातील वरील कथनावरून आपल्याला असे प्रमाण मिळते की जो मनुष्य भगवंतांशी संबंधित असे विविध उत्सव साजरे करतो तो निश्चितच भगवंतांना प्रिय असतो. धन्यवाद प्रभूजी. तर या ठिकाणी सांगितलं की भगवंताचे जे आहेत आविर्भाव, जन्माष्टमी, रामनवमी, गौर पौर्णिमा, नित्यानंद चतुर्दशी उत्सव आहेत, नरसिंह चतुर्दशी, हे उत्सव आपल्याला साजरे केले पाहिजे. आणि कशा प्रकारे साजरे केले पाहिजे? आपल्या परिस्थितीनुसार साजरे केले पाहिजे. साजरे करण्यासाठी कधी प्रकारचं विसरलं नाही पाहिजे. तर याचे लाभ काय होते उत्सव साजरे केल्याने? जन्म मृत्यू चक्रातून मुक्ती होईल. जन्म कर्माचे मे दिव्या मिळवत तत्वा त्यक्त्वा देह पुनर्मती मापती स्वर्जन. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये म्हणतात की जो कोणी माझ्या जन्म आणि कर्माचं ज्यावेळेस श्रवण करतो आणि तो दुसऱ्याला सांगतो, परत परत जन्ममृत्यू चक्रामध्ये तो परत येत नाही. तर म्हणून आपण ज्यावेळेस उत्सव साजरे म्हणजे काय करायचं आहे? कथा करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, प्रसाद डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, प्रसाद घ्यायचा आहे, कीर्तन करायचं, एवढंच. कथा, कीर्तन आणि प्रसाद. अशा प्रकारे शुद्ध भक्ती प्राप्त होते. केवळ उत्सव साजरे केल्याने शुद्ध भक्ती प्राप्त होते. तर अशा प्रकारे हे जे आहेत उत्सवाची महिमा आहे. किंवा आपण कृपाच्या कृपेने पाहतो की अनेक जे उत्सव आहेत, तर पुष्पाभिषेक आहे, गोवर्धन पूजा आहे, कार्तिक महिना पूर्ण महिनाभर असे अनेक उत्सव कधी संधी असेल. मला वाटत नाही की बाहेर इस्कॉनच्या बाहेर असे काही उत्सव होत नसतील. पण ह्या उत्सवाच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की फक्त पैसा खर्च करणे किंवा लोकांना त्रास देणे हा नाही, तर लोकांनी जीवनामध्ये येऊन भगवंताबद्दल कथा, कीर्तन, असा नृत्य करावा आणि आपलं जीवन सफल बनावं आणि भगवंताची कृपा प्राप्त करावी. ह्यासाठी इस्कॉनमध्ये जे अनेक जे उत्सव आहेत त्याची विधी नियमित आहे. म्हणून हे उत्सव साजरे केले जातात. म्हणून आज पण वृंदावनमध्ये पण रोज उत्सव असतो. जगन्नाथपुरीमध्ये अनेक उत्सव असतात. वृंदावनमध्ये बरसाना, होळी, नंदगाव चालू असतात. वर्षभर कार्यक्रम चालू असतात. तर जेणेकरून भक्त या उत्सवात भाग घेतील, आकर्षित होतील आणि आपलं जीवन सफल बनवतील.
पुढे आहे आता महत्वपूर्ण 60 ते 64 अंग, हे 5 अंग आहेत शेवटचे, शक्तिशाली अंग आहेत. तर 5 अंग आहेत, त्या 5 अंगामध्ये आहे की एक आहे, आणि ह्याचं विस्तारित वर्णन पुढच्या 13व्या अध्यायात पण विस्तारित होणार आहे. पूर्ण 5 ह्याच्याबद्दल एक पूर्ण चॅप्टर आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आता लिस्टमध्ये हे रूप गोस्वामी देत आहेत की 60वं अंग आहे शक्तिशाली अंग, श्री मूर्ती रांगरे सेवेने प्रीतू. आरच्या विग्रह सेवा, भगवंताच्या आरच्या विग्रहाची सेवा कर, अत्यंत भक्तिभावाने आरच्या विग्रहाची सेवा करणे. आरच्या विग्रहाची सेवा या ठिकाणी आरच्या विग्रह विग्रह म्हटलेला आहे, फोटो पेंटिंग हे नाही म्हटलेलं आहे. पण आरच्या विग्रह सेवा पण, जर आरच्या विग्रह नसतील याची पण आपण सेवा करू शकतो. पण आरच्या विग्रह जर असेल तर चांगल्या प्रकारची आपण सेवा करू शकतो. फोटोची किंवा पेंटिंगची एवढी सेवा होणार नाही, पण आरच्या विग्रहाचा अभिषेक करू शकतो, शृंगार करू शकतो, कपडे घालू शकतो, अनेक कार्य करू शकतो. तर हे जे आहे, ज्यांनी वाचलं नाही ते वाचू शकतात. स्वाती पाटील मात्र वाचू शकता, किंवा दुसरे आणि कोण असेल तर. प्रभूजी मी वाचू? हा, वाचा. हरे कृष्ण. वाचा, तुमचं दर्शन द्या लोकांना. व्हिडिओ समोर या तुम्ही. सुषमा बेलकडे माताही वाचतायत. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत हा, प्रणाम. प्रणाम प्रणाम. आदिपुराणात असे म्हटले आहे, जो मनुष्य सतत हरिनामाचा जप करीत असतो आणि अशा प्रकारची भक्तिमय सेवा केल्यामुळे ज्याला दिव्य आनंद प्राप्त होत असतो, त्याला केवळ मुक्तीच नव्हे तर भक्तिमय सेवेचेही सर्व साधने प्रदान केली जातात. मुक्ती म्हणजे भौतिक प्रदूषणापासून सुटका होय. म्हणून मुक्त झालेल्या मनुष्याला या भौतिक जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. निर्विशेषवादी व्यक्तींना आपल्या वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करण्यासाठी निराकार ब्रह्मात विलीन होण्याची इच्छा असते. परंतु श्रीमद भागवतानुसार मुक्ती ही आपल्या मूळ स्वरूपात येण्याची केवळ प्रथम अवस्था आहे. भगवंताच्या भक्तिमय सेवेत रत होणे ही प्रत्येक जीवात्म्याची मूळ अवस्था होय. आदिपुराणातील वरील कथनावरून असे समजते की भक्त केवळ भक्तिमय सेवा करूनच संतुष्ट होतो. तो भौतिक अथवा बद्ध जीवनातून मुक्त होण्याची इच्छा ठेवीत नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भक्तिमय सेवेत मग्न असणारा भक्त जरी भौतिक जीवन जगत आहे असे दिसत असले तरी तो जीवनाच्या भौतिक अवस्थेत खचितच नसतो. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे या कृष्ण. ठिकाणी वर्णन आहे की श्री मूर्ती रांगरे सेवेने प्रीतू, विग्रह निर्माणाचे 8 वस्तू आहेत. आणि आरच्या विग्रहाची सेवा सांगितलेली आहे, आणि विग्रह सांगितलेले या ठिकाणी आरच्या विग्रह. तर ठिकाणी नविदा भक्तीमध्ये श्रवण कीर्तन स्मरण पाच सेवन दाशम सहा किंवा आत्मने नविदा भक्ती आहे. तरी नविदा भक्ती संपूर्ण भगवंताच्या प्रसन्नासाठी करतो. म्हणून भगवंत पण गीतेमध्ये म्हणतात की माझा भक्त बना, मला नमस्कार करा, माझं पूजन करा, अशा प्रकारे. तर आपण प्रश्न करतो की या ठिकाणी भगवंत म्हणतात, आणि अर्जुनासमोर स्वतः भगवंत होते, आणि अर्जुनाला भगवंत म्हणतो की माझी भक्ती कर, माझं पूजन कर, अशा प्रकारे. पण आपल्यासमोर कोण आहेत? आपल्यासमोर कोण आहे? फक्त आरच्या वगैरे जर असेल आपल्यासमोर तर आपण म्हणून काय करतो, म्हणून आपण आरच्या वगैरेची प्रार्थना केली पाहिजे. तर आपल्यासमोर कृष्ण उपस्थित नाही, शास्त्र आहे, सर्व आहे, पण कृष्ण उपस्थित नाहीत. तर आरच्या वगैरे आपल्या समोर उपस्थित आहेत, आणि भगवंत म्हणतात की आरच्या वगैरे जे आहेत माझ्यापासून अभिन्न आहेत संपूर्ण. कलियुगातील भगवंताचा कृपाळू अवतार आहे आरच्या विग्रह. तर म्हणून आरच्या विग्रहांना प्रार्थना आपण केली पाहिजे. आरच्या विग्रहांना आपण प्रार्थना ही केली पाहिजे. तर म्हणून श्रीमद भागवत मध्ये पण वर्णन आहे की एक पहिला स्कंद 11वा अध्याय 42 श्लोकामध्ये पण वर्णन आहे. त्याचं संदर्भ या ठिकाणी दिलेला नाही. की एक व्यक्ती प्रबोधानं म्हणाला की तुम्ही एवढे मंदिर काय बांधताय, भारतात एवढे मंदिर आहेत, तुम्हाला आणखी मंदिर काय पाहिजे. तर प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये आरच्या विग्रहाची सेवा जी आहे, मंदिर बांधण आणि आरच्या विग्रहाची सेवा, नुसतं मंदिर बांधले नाही, मंदिर बांधून आरच्या विग्रहाची स्थापना केली आणि त्यांची पूजा अर्चा पण केली. इस्कॉनचं स्टँडर्ड एवढं प्रसिद्ध आहे की मंदिर मोठमोठ्या लोकांचे, पण त्या ठिकाणी पुजारी नसतो किंवा व्यवस्थित नियमानुसार चालणं. प्रभुपादांच्या कृपेनं पाहतो की सकाळी 5 वाजल्या 4:30 पासून ते रात्री 9 पर्यंत भगवंताची 6 वेळा आरती, 2 वेळा शृंगार, वेळाच्या आरत्या, भोग अर्पण होतो 6 वेळा. एवढी संपूर्ण विधा प्रभुपादांनी बनवली आहे. म्हणून विग्रहची पूजा जी आहे, आरच्या विग्रह सेवा, ह्याच्यावर फार महत्वाचा अंग आहे. जेणेकरून आपण दिवसभर जप करू शकणार नाही, कीर्तन करू शकणार नाही, हे शास्त्र वाचू शकणार नाही, पण भगवंताची सेवा करू शकल्याने आपण आपलं मन नियंत्रित होऊ शकतं. म्हणून आरच्या विग्रहाची सेवा आहे भक्तीमध्ये फार महत्वपूर्ण आहे. तर प्रभुपादांना विचारलं की तुम्ही एवढे मंदिर कशासाठी बांधताय, काय करताय. तर प्रभुपाद म्हणले आणखी एक मंदिराची काय आवश्यकता आहे.
पण कृपाल म्हणले की रस्त्यावर तुमचे एवढे मुलं फिरतायत तर तुम्ही विवाह करून एवढं पुत्रप्राप्ती का करता तुम्ही? तर त्या व्यक्तीला थोडे वाटलं, अरे कसे काय असे स्वामी बोलतात. हा अनेक रस्त्यावर फिरणारे मुलं आहेत, तुम्ही कुणालाही घ्या आणि त्याची सेवा करा की. तर नाही म्हणले की मला माझा स्वतःचा पुत्र पाहिजे तर मी त्यावर प्रेम करू शकतो. तर त्याचबरोबर कृपाल म्हणले की मला माझं स्वतःचं मंदिर पाहिजे. तर शेवडको स्वामीची मंदिर होते अनेक मंदिरामध्ये, तर वृंदावनच्या मंदिरामध्ये बोलतायत तर मला स्वतःचं मंदिर पाहिजे. म्हणून त्याच प्रकारे जसं तुम्हाला स्वतःचा पुत्र पाहिजे त्याच प्रकारे मला स्वतःचं मंदिर पाहिजे ज्याने मी माझी सेवा 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 करू शकतो अशा प्रकारे. तर म्हणून तर चैतन्य महाप्रभू पण म्हणतात साक्षीगोपालमध्ये गेले ते जगन्नाथपुरीमध्ये त्यावेळेस म्हणतात की मूर्ती नाही तुम्ही साक्षात ब्रजनंद. तर मूर्ती नाहीत भगवंत, साक्षात स्वतः भगवंत उपस्थित आहे त्या ठिकाणी. मूर्ती नाही आहेत. जरी दगड असेल काष्टाचे असेल तर स्वतः भगवंत अर्चावगराच्या रूपाने उपस्थित आहेत. उडपी कृष्ण आहेत, स्वतः भगवंत आहेत. नंतर खीरचोर गोपीना आहेत, माधुनपुरीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले. नंतर भगवान श्रीरंगम जे आहेत दक्षिण भारतामध्ये झोपलेले, जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत, नरसिंहदेव उग्र नरसिंह मायापूरमध्ये आहेत. तर अशा प्रकारे भगवंताच्या आरच्या विग्रहाच्या सेवेला प्रभुपादांनी फार जोर दिलेला आहे. त्या आरच्या विग्रहाची सेवा केल्यामुळे आपण भक्तीमध्ये प्रगती करतो. म्हणून भगवंताची संबंध जोडण्यासाठी आरच्या विग्रह फार महत्वाचा भाग आहे. तसं एक नोट आहे आणि पेपर आहे. जसे भगवंत जर ठीक आहे मार्बल पासून बनलेले असतील, विग्रह काष्ट पासून बनलेले असतील, पण ते मार्बल नाही आहेत, दिवे आहेत. जसं नोटेवर छक्का मारतो भारत सरकार त्यावेळी ते 500, 1000, 200ची नोट बनते. तर त्याच प्रकारे आरच्या विग्रह हे आपल्या आधी शास्त्रीय आचार्याद्वारे अधिकृत आहेत, त्यांनी स्थापना केलेली आहे. तर म्हणून हे दगड नाही तर स्वतः आचार्याने प्रश्न केलेले आरच्या विग्रह आहेत म्हणून ते अधिकृत केलेले आहेत. म्हणून शाळग्राम भगवंत गंडकी दामोदरमध्ये राहतात, नेपाळमध्ये मुक्तीनाथ येथे राहतात. तिथून भक्त लोकांना त्यांची पूजा अर्चा करतात, स्वतः कृष्णाचं रूप आहे. तर म्हणून हे जे आरच्या विग्रह आहेत, विग्रह निर्माणाचे 8 वस्तू म्हणून निर्माण होतात. तर महत्वाचं आहे की जर प्रत्येकाच्या घरी गौरनिताई जगन्नाथ सुभद्रा किंवा शक्य असेल असे तरी विग्रह असले पाहिजे. तर म्हणून आरच्या विग्रहाचे 8 वस्तू आहेत. श्रीमद भागवतामध्ये 11, 27, 12 मध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे आरच्या विग्रह निर्माण केले पाहिजे. स्वतः भगवंत हे उद्धवाला ज्ञान देत आहेत. शैली आहे, शैली म्हणजे आरच्या विग्रह जे आहेत मार्बल पासून बनलेले बांधले पाहिजे. आरच्या विग्रह जे आहेत मार्बल पासून बनलेले आरच्या विग्रह. तर श्लोक आहे शैली दारुमयी लोई लेप्या लेखाच चेतकी मनोमयी मणिमयी प्रतिष्ठा विधा समृता. तर हे श्लोक आहे 11, 27, 12 मध्ये की भगवान म्हणतात की आरच्या विग्रह जे आहे स्वतः भगवान म्हणतात की मीच आरच्या विग्रहाच्या रूपाने उपस्थित आहेत, माझी आरच्या विग्रह सेवा केल्याने मला प्राप्त होते. जर पोस्ट पेटीमध्ये आपण पत्र टाकतो तर त्या गंतव्य ठिकाणी पोहोचतं. 100 रुपयाची नोट पेपर पासून बनलेली आहे, ते जेव्हा आपण दुकानदाराला देतो तर सर्व 10 प्राप्त होतं. तर त्याच प्रकारे 8 प्रकारचे आरचे विग्रह आहेत. शैली मार्बल पासून दारोमयी, तर मार्बल पासून बनलेले आहेत विग्रह आहेत. अशा प्रकारे अनेक इस्कॉनमध्ये आपण पाहतो मार्बल किंवा दगड पासून अशा प्रकारे. नंतर दारुमयी आहेत, दारू ब्रह्म लाकडापासून बनलेले जगन्नाथजी आहेत. लेही पंचतत्व आहे, धातूपासून बनलेले आहेत. लेप्य मातीपासून गणेश बनतात अशा प्रकारे. नंतर किंवा लेख्या रंग फोटो फोटो किंवा जे मोर कुटीर आहे वृंदावनमध्ये चित्र काढून बनलेलं त्याची पण पूजा करू शकतो. शेकती वाळूपासून रामेश्वर किंवा वाळकेश्वर भगवंताचे लिंग जे आहेत वाळकेश्वर शिवजीचं हे बनवलेलं आहे, तर त्याची पूजा करू शकतो. नंतर मनोमयी मानसिक रूपाने ते आपण ही पूजा करू शकतो. आणि शेवटचं आहे 8वं मणिमयी, मण्यापासून बनलेले भगवंताचे काय आहेत आरच्या विग्रह आहेत. शैली दारुमयी, लोही, लैप्या, लेख्या, शेकती, मनोमयी आणि मणिमयी. तर अशा प्रकारे 8 प्रकारचे हे जे विग्रह आहेत त्यांची आपण बनतात विग्रह, त्यांच्यापासून आपण त्याची पूजा केली पाहिजे. तर अशा प्रकारे श्रीरूपाने सर्व ठिकाणी आपल्याला वृंदावन बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी विग्रहाची स्थापना केलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपण जे विग्रह आहेत लाकडापासून बनलेले आहेत, दारुमयी आहेत, लोही, शेकती, लेख्या पासून विग्रह बनवू शकतो आणि त्याची पूजा आपण करू शकतो. तर हे आरच्या विग्रहाची सेवा केल्याने काय होईल प्रश्न निर्माण होईल. आरच्या विग्रहाची सेवा केल्याने आपल्याला काय
होईल, काय फायदा होईल. तुम्ही सांगितलेलं की अनर्थ दूर होतील सेवा केल्याने. 6 अनर्थ: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, सर्व अर्थ दूर होतील. आणि अर्चा वगैरे करून काय व्हावं, निवृत्त झाले कोण कोण, अर्चा विग्रहाची सेवा करून कोण कोण त्यांना भगवंताची भक्ती प्राप्त झाली, निवृत्त झाले. तर कामापासून धनुर्दास निवृत्त झाला, कामापासून धनुर्दास निवृत्त झाला. काम त्यामध्ये हृदयाचे होता, एका स्त्रीच्या डोक्यावर छत्री होता. रामानुचार्याने त्यांना ज्यावेळी धनुर्दासाचं दर्शन घडवलं मंगलारतीमध्ये, कामापासून तो मुक्त झाला. नंतर क्रोधापासून ध्रुव महाराज मुक्त झाले, भगवंताचं दर्शन झालं, म्हणजे मधुवनामध्ये मुक्त झाले. तर ध्रुव महाराजांनी ध्रुव महाराजांना लोभ झाला होता की माझ्या दादाजी त्याच्यापेक्षा मला जास्त ऐश्वर्य प्राप्त करायचं आहे. तर त्याने परमात्म्यावर ध्यान केलं आणि भगवंत समोर आले आणि ते म्हणले की आता मला भगवंताचं दर्शन झालेलं आहे, मला कुठल्या प्रकारची धनाची आवश्यकता नाही, मी काचाचे तुकडे सोडण्यासाठी आलो होतो, मला हिरा भेटलेला आहे, मला काही गरज नाही. मोहापासून भरत महाराज मुक्त झाले, भगवंताच्या अर्चेवराची पूजा केली आणि मोहापासून मुक्त झाले. नंतर मधापासून गजेंद्र फुल अर्पण केले भगवंताला. मादक याच्यामध्ये जंगलामध्ये तलावामध्ये गेला होता, मगरमच्छीने पायार पकडला, भगवंताला अर्पण केलं आणि फुल अर्पण केलं मत्सराला. मत्सरापासून शिशुपाल, भगवंताच्या सेवेसाठी मत्सर लावू शकत नाही, तर भगवंता त्यांनी मत्सर केला. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन केलं मनामध्ये, अशा प्रकारे शिशुपालाचा भगवंताने उद्धार केला आणि त्याला शिशुपाला सायूची मुक्ती प्राप्त झाली, भगवंताच्या शरीरामध्ये विलीन झाला. तर अशा प्रकारे अर्चा विग्रहाला श्रृंगार केल्याने स्वतः श्रृंगार करण्याची इच्छा नष्ट होते. तर अर्चा विग्रहात काय म्हटलेलं आहे, फोटोचा श्रृंगार करू शकत नाही, फोटोला फक्त माळा लागू शकतो. अर्चा विग्रहाला जर श्रृंगार केला आपण, तर आपल्याला स्वतःला श्रृंगार करायची चांगल्या प्रकारे. आपल्या घरामध्ये कुणी आहे का मधानी, तुपानी, दुधानी, दह्यानी कोणी आपण स्नान करतो का? नाही करत. पण भगवंत आपण करतो, तर भगवंत साधारण मूर्ती किंवा हे नाही, स्वतः अर्चा वगैरे स्वतः भगवंत आहेत. तर म्हणून अर्चन विधी नारद पंचामध्ये वर्णन केले आहे. हे विशेष करून अर्चा विग्रहाची विधी जी आहे ग्रहस्थासाठी दिलेली आहे, ब्रह्मचर्याचे संन्यासाठी आणि वानप्रस्थासाठी नाहीये. कारण हे कार्य करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या धनाची आवश्यकता असते, घर पाहिजे, वस्तू पाहिजे, वस्तू करण्यासाठी धन पाहिजे. हे संपूर्ण लोक तिन्ही भिकारी, संन्यासी, ब्रह्मचारी किंवा वानप्रस्थ धन नसतं, त्यांच्याकडे फक्त काय करायचं आहे, शास्त्राचं अध्ययन करायचं आहे, तपस्या करायचं आहे, प्रचार करायचा आहे. पण विशेष करून ग्रहस्थासाठी सांगितलं की ग्रहस्थाने काय केलं पाहिजे, आपल्या घरामध्ये अर्चा विग्रहाची पूजा केली पाहिजे. तर त्याचे नियमाच आहेत, त्या नियमाचं पालन केलं पाहिजे, 16 नियमाचं 16 जप केलं पाहिजे, विधिविधानाचं पालन केलं पाहिजे, गुरुच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. आणि विशेष आपल्या गुरुच्या किंवा काउन्सिलरच्या आदेशानुसार किंवा ह्याच्या घेऊन हे केलं पाहिजे. आणि विशेष करून आजच्या वेळेस स्थापना केल्यामुळे स्वामित्वाची भावना नष्ट होते. प्रत्येकाला वाटतं की मी घराचा स्वामी आहे, माझ्यामुळे घर चाललेलं आहे, पैसा कमवतो, सर्व करतो माझ्याकडून. म्हणजे आजच्या वेळेस तुमच्या घरामध्ये येतात तर तुम्हाला समजतं की ह्या घराचे मालक कोण आहेत, राधा गोपीनाथजी आहेत, राधा गोविंद आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, रुक्मिणी विठ्ठल आहेत, सीताराम आहेत, मी मालक नाहीये. तर ही भावना आपल्या घरामध्ये येते जर भगवंत विग्रह जर ओपन असतील तर. म्हणून घरातील प्रथम समोरच्या भागामध्ये आपण भगवंताला आपण स्थान देतो. काही काही लोक कुठं जिन्याखाली, कुठं आत बीच किचन मध्ये, बाथरूमच्या बाजूला ठेवतात भगवंताला. पण खरोखर भगवंत घराचे मालक असतील तर आपल्या घराचा प्रमुख जो भाग आहे त्या ठिकाणी भगवंताला स्थान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तर भगवंत तुमच्या घराचे मालक आहेत. अशा प्रकारे स्वामित्वाची भावना नष्ट होते, शारीरिक भावनातून आपण आत्म्याच्या स्तरावर आपण येतो. म्हणून स्वच्छता आणि नियमितपणा अर्चा विग्रह सेवेसाठी 2 महत्वपूर्ण कार्य आहेत. एक स्वच्छ असलं पाहिजे आणि नियमितपणे वेळेवर कार्य केलं पाहिजे. आपण वेळेवर आपण खातो त्याच प्रकारे अर्चा वेळेला वेळेवर भोग अर्पण केलं पाहिजे, वेळेवर आरती अर्पण हे केलं पाहिजे. तर ह्यामुळे स्वामित्वाची भावना, मी स्वामी नाही, मी सेवक आहे, शारीरिक स्तरावरून आत्म्याच्या स्तरावर येतो. मी भगवंताचा सेवक आहे, शरीर नसून आत्मा आहे आणि भगवंताची सेवा करून कर्तव्य आहे. तर हे आपण ह्याच्यामधून अर्चा विग्रह सेवेपासून आपण हे समजू शकतो. तर पुढचं आहे, पूर्ण तर होणार नाही, आपल्याकडे फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि आणखी एक भाग घेऊ शकतो, श्रीमद भागवताचा पाठ घेऊ शकतो. आणि बाकीचे राहिलेले आहेत 62, 63, 64 हे आहे, पुढच्या वेळेस होतील. आणि परत ह्या 5 अंगाबद्दल परत भक्तिमय सेवेची 5 अंगे, अध्याय क्रमांक 13 हे पण पुढच्या वेळेस, म्हणजे हे 1 तारखेला आपल्याला हे होईल. 1 तारखेला नाही, हो, हा 1 तारखेला आपलं बाकीचं राहिलं होईल.
तर कोणा काही प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर पुढचा एक भाग आहे 10 मिनिटामध्ये भक्त समाजात श्रीमद भागवतचा पाठ आहे, याच्याबद्दल आपण चर्चा करू आणि ते विस्तारित वर्णन परत पुढच्या याच्यामध्ये येणार आहे. कारण वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळं वर्णन केलेलं आहे पुराणामध्ये आणि रूप गोस्वामी ह्याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला देत आहेत, जेणेकरून आपण त्याचं हे करू. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहे तर आप शेवटचा भाग आहे 10 मिनिटामध्ये संपूर्ण याला. रसिकेस श्री भागवत अर्थ रसास्वाद. श्रीमद भक्त समाजात श्रीमद भागवताचा पाठ केलं पाहिजे. भक्ताच्या संघामध्ये श्रीमद भागवतचा पाठ केलं पाहिजे. नष्टप्रायशे बदरेशु नित्यम भागवत सेवया. सर हे कोण आहेत? मनोहर दास दिसत आहेत, माझ्याच नावाचे कोण आहे ते वाचू शकतात? कोण आहे माताजी? माताजी प्रभूजी कोण आहे ते? तुम्हाला पण दिसतंय मनोहर दास? कोण आहेत प्रभूजी माताजी? वाचू शकता? माझ्या नावाने बुक केलं, ठीक आहे, हरकत नाही. दुसरं कोण आहे पुढे? ऋतुजा पाजेर वाचू शकता माताजी प्रभूजी? रुपेश पाजेर. हा प्रभूजी वाचू मी. हा. भक्त समाजात श्रीमद भागवत पाठ. श्रीमद भागवत पुराण. हा. श्रीमद भागवत पुराण हा वैदिक ज्ञानाचा कल्पतरू आहे. वेद ह्या शब्दाचा अर्थ संपूर्ण ज्ञान असा होतो आणि मानवी समाजाकरता आवश्यक असणारे संपूर्ण ज्ञान श्रीमद भागवत अगदी पूर्ण रूपाने प्रस्तुत करण्यात आले आहे. वैदिक वाङ्मयाच्या समाजशास्त्र, राजकारण, औषधीशास्त्र आणि युद्धकला इत्यादी अनेक शाखा आहेत. ह्या आणि इतर सर्व ज्ञानशाखांचे वेदांमध्ये अचूक वर्णन करण्यात आले आहे. आध्यात्मिक ज्ञानाविषयी सांगायचे तर ते देखील या ठिकाणी पूर्णपणे प्रस्तुत करण्यात आले आहे. श्रीमद भागवत पुराणाला वेदरूपी कल्पतरूचे अत्यंत परिपक्व फळ समजण्यात येते. वृक्षाची परीक्षा फळावरून होत असते. उदाहरणार्थ आंब्याच्या वृक्षाला अत्यंत मौल्यवान समजले जाते, कारण त्यापासून फळांचा राजा आंबा प्राप्त होत असतो. ज्यावेळी आंबा पिकतो त्यावेळी त्याला त्या वृक्षाची सर्वात मौल्यवान भेट समजली जाते. आणि त्याचप्रमाणे श्रीमद भागवत हे वैदिक वृक्षाचे परिपक्व फळ आहे. ज्याप्रमाणे पिकलेले फळ पोपटाच्या किंवा शुकाच्या चोचीच्या स्पर्शाने अधिकच आस्वादनीय किंवा रुचकर होते, त्याचप्रमाणे श्रीमद भागवत देखील शुकदेव गोस्वामी यांच्या दिव्य मुखातून प्रवाहित झाल्यामुळे अधिक रुचकर झाले आहे. अखंड चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेनुसारच श्रीमद भागवताचा स्वीकार केला पाहिजे. ज्यावेळी एखादे पिकलेले फळ झाडाच्या अगदी वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर व त्यानंतर त्याच्या खालच्या फांदीवर असे आणले जाते, त्यावेळी ते फळ कधीच फुटत नाही. श्रीमद भागवतही जर अशा गुरुशिष्य परंपरेनुसार खाली येत राहिले तर ते देखील अखंड राहते. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की दिव्य ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे गुरुशिष्य परंपरेचा मार्ग होय. असे दिव्य ज्ञान शास्त्राचे खरे मर्म किंवा तात्पर्य माहीत असणाऱ्या अधिकारी व्यक्तीद्वारे विशिष्ट परंपरेनुसार खाली येत असते. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी असे सांगितले आहे की एखाद्याने श्रीमद भागवत जाणून घेण्यासाठी भागवत अर्थात एका आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडे जावे. भागवत ह्या शब्दाचा अर्थ पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याशी संबंधित असलेला असा आहे. म्हणून कधी कधी भक्ताला देखील भागवत म्हटले जाते आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या भक्तिमय सेवेशी संबंधित असलेल्या ग्रंथालाही भागवत म्हटले जाते. श्री चैतन्य महाप्रभूंचे असे ठाम मत आहे की श्रीमद भागवताचे खरे रस स्वादन करण्यासाठी मनुष्याने व्यक्ती भागवताकडून उपदेश स्वीकारला पाहिजे. श्रीमद भागवत तर मुक्त पुरुषांसाठी अस्वाद्य आहे. शुकदेव गोस्वामींनी मान्य केले आहे की जरी ते मातेच्या गर्भामध्ये असतानाच मुक्त होते तरी देखील श्रीमद भागवताचे आस्वादन केल्यानंतरच त्यांचे रूपांतर एक महान भक्तात झाले. अशा प्रकारे ज्या मनुष्याला कृष्ण भावात प्रगती करायची असेल त्यांनी अधिकारी व्यक्तीच्या प्रवचनातून श्रीमद भागवताच्या तात्पर्याचा आस्वाद घ्यावा. श्रीमद भागवतातील 2.1.9 या श्लोकात शुकदेव गोस्वामींनी मान्य करतात की त्यांना निर्विशेष ब्रह्माविषयी आकर्षण होते, परंतु ज्यावेळी त्यांनी आपले पिता व्यासदेव यांच्या मुखातून पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या दिव्य लीलांचे वर्णन ऐकले त्यावेळी ते श्रीमद भागवताकडे अधिक आकर्षित झाले. यामधील भाव असा आहे की व्यासदेव देखील आत्मसाक्षात्कारी व्यक्ती होते व त्यांनी गुरुशिष्य परंपरेनुसार दिव्य ज्ञानातील परिपक्व अनुभव शुकदेव गोस्वामींना प्रत्यक्षात प्रदान केले. हरे कृष्ण. धन्यवाद गुरुजी, फार मोठं तुम्ही ऐकायला वाचलं. तर रसिके सर श्रीमद भागवताचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त हे पीपीटी तुम्हाला दाखवणार आहे की श्रीमद भागवत काय आहे. भक्ताच्या संघामध्ये श्रीमद भागवतचं श्रवण केलं पाहिजे. रसिके सर श्री भागवत अर्थस्वाद सनातन गोस्वामी स्तोमालामध्ये वर्णन केलेलं आहे. ते गोस्वामीचे भाऊच आहेत वरिष्ठ. तर हे श्रीमद भागवत काय सर्व शास्त्र
पीयूष आहे. सर्व शास्त्राचा सार आहे. सर्व शास्त्राचा सार आहे, पीयूष आहे श्रीमद भागवत आहे. सर्व वेदिक सत्फल, सर्व वेदांचं फळ जे आहे तर हे श्रीमद भागवत आहे संपूर्ण. निगम कल्पतरू गलितम फलम शुकमिकार विदम दर्व संहित. तर हे सर्व पिकलेल्या झाडाला पिकलेला आंबा आहे तो ते एक फळ आहे, सर्व वैदिक ह्याचं फळ आहे. सर्वात मधुर फळ जे आहे हे श्रीमद भागवत आहे. आणि पुढे आहे की सर्व सिद्धांत रत्नाढ्य, एका रत्नाप्रमाणे आहे, रत्न सिंहासनाप्रमाणे, सर्व रत्नाप्रमाणे. प्रत्येकाला गळ्यामध्ये अलंकार घालायचे असते, तर श्रीमद भागवत काय एका रत्नाप्रमाणे आहे. सर्व लोक दिका प्रथम, सर्व सर्व लोकांना एकाच प्रकारची दिशा दाखवते, ते म्हणजे भक्ती करायसाठी. निगम कल्पतरू गलितम फलम स्वयं पुंसा परोधर्म यथोर भक्ती दोष आहे तुझे हृदय आत्मा सुप्रसिद्ध. तर हे सर्व लोकांना भक्ती दाखवते. सर्व भागवत प्राण, सर्व भागवत प्राण, सर्व भक्त पुरुष भागवताचे ते प्राण आहेत, पुरुष भागवताचे ते प्राण आहेत, भक्त भागवताचे प्राण आहेत. भक्त केवळ भागवताचे श्रवण करतात. आणि श्रीकृष्ण परिवर्तित, श्रीकृष्ण परिवर्तित, कृष्ण स्वधामध्ये पुरुषार्थम पुराणार्थम. कृष्ण ज्यावेळेस भगवतधामाला गेले तर भागवतच्या रूपाने भगवंत उपस्थित, भगवंताचं स्वरूप हे भागवत आहे. पुराण भयापासून मुक्त होते. सुख जे आहे भूतकाळामध्ये सुख झालेलं आहे, भविष्यात भय तिच्यापासून तिघाला हे शोक मोह भयाप्रदा श्रीमद भागवत तिघाला पण ठीक करते. तर भागवतचा इतिहास, भागवत कुठून निर्माण झाला, कसा झाला, कोण चर्चा केली तर आहे यद आहे साक्षात भगवान ब्रह्माजी. भगवंताने ब्रह्माजीला ज्ञान दिलं. तेने ब्रह्महृदय काय आधी होय मोहिते सूर्य. सृष्टीच्या सुरुवातीला प्रथम जीव जे ब्रह्माजी त्याला भगवंताने हे ज्ञान दिलं. नंतर ब्रह्माजीने नारदाला आपले पुत्र मानस पुत्र ह्याला ज्ञान दिलं, भागवतचं ज्ञान दिलं. तर नंतर संकर्षण, नारदाने संकर्षणाला दिलं आणि संकर्षणाने 4 कुमाराला ज्ञान दिलं. नारदाने संकर्षणला ज्ञान दिलं, वासुदेव संकर्षण, आणि संकर्षणाने 4 कुमार सनक सनातन सनत आणि सनत कुमार यांना ज्ञान, ब्रह्माजीचे पुत्र यांना ज्ञान दिलं भागवतचं. नंतर सनत कुमाराने सांख्यायन मुनीला ज्ञान दिलं, भागवत कथा सांगितलं. सांख्यायन मुनीने बृहस्पती आणि पराशर मुनीची, व्यास मुनीची पिता आहेत त्यांना ज्ञान दिलं. नंतर पराशर मुनीने मैत्रेय मुनीला ज्ञान दिलं. आता श्रीमद भागवत मध्ये पाहतो की मैत्रेय आणि विदुर संवाद चाललेला 3ऱ्या स्कंदामध्ये. तर पराशर मुनीने व्यासदेवाचे पिता जे आहेत त्यांनी मैत्रेय मुनीला ज्ञान दिलं. नंतर मैत्रेयाने विदुरला ज्ञान दिलं भागवतचं. आणि व्यास नारद कृपाने संकलन केला. व्यास मुनीने नारदाच्या कृपेने त्याचं संकलन, हे संपूर्ण जे झालेलं आहे संपूर्ण व्यास मुनीने नारदांच्या कृपेने याचं संकलन केलं. नंतर व्यास मुनीने सुखदेव गोस्वामी आपले पुत्र याला ज्ञान दिला याच्या गर्भामध्ये, आणि बाहेर पण आल्यानंतर त्यांनी त्याला भागवत शिकवलं. नंतर ते विरक्त होऊन नंतर सुखदेव गोस्वामीला त्यांनी हे ज्ञान नंतर दिलं. व्यास सुखदेव, नंतर सुखदेव गोस्वामीने परीक्षित आणि महाराजांना आणि सुत गोस्वामीला. परीक्षित महाराज, सुखदेव गोस्वामीने परीक्षित महाराजांना 7 दिवसांत त्याचा मृत्यू होणार होता, शुक्तांमध्ये हे भागवत कथा सांगितली. आणि नंतर त्या ठिकाणी सूत गोस्वामी पण उपस्थित होते, त्याने पण ती कथा ऐकली ती. नंतर सूत गोस्वामीने हे जे ज्ञान आहे शौनकादी ऋषीला त्या ठिकाणी हे ज्ञान सांगितलं. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे. तर अशा प्रकारे सध्याचे पुढचं आहे की भक्ताचा संघ. तर हे कसं केलं पाहिजे तर आपण पुढच्या वेळेस आपण ही चर्चा करणार आहोत. तर आता वेळ थांबलेले आहे, आपला अटेंडन्स घेऊ. तर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपले व्हिडिओ चालू ठेवावेत, जेणेकरून तुम्हाला दर्शन होईल आणि तुमच्या दर्शनाने मी भाग्यशाली होईल. आपण सर्व उपस्थित झालात, फार आभार. आणि माझ्या विनंतीला देऊन रविवारच्या कार्यक्रमाची शनिवारी वेळ काढला तुम्ही, त्याबद्दल आपला धन्यवाद. हरे कृष्ण.